मला पर्व दुसरे व्याख्यान 5वे साठी शहापूर न्यायालय वकील संघटनेचा सेक्रेटरी या नात्याने ऍड झालेले सर्व पार्टिसिपंट्स यांचे मी स्वागत करतो. आपल्याला आज या व्याख्यानमालेसाठी पुणे येथील नामवंत वकील ॲडव्होकेट नरेश हस्तिमल गुगले यांचं आपण व्याख्यान आयोजित केलेलं आहे. तर या व्याख्यानाची सुरुवात करण्या अगोदर मी आमच्या वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट जगदीश वारगडे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी सरांचा थोडक्यात परिचय करून द्यायचा आहे आपल्याला. नमस्कार. आजच्या शहापूर न्यायालय वकील संघटना आयोजित या व्याख्यानमालेतील आजचं हे 5वे व्याख्यान आहे. या व्याख्यानासाठी आपल्याला ॲडव्होकेट नरेश हस्तिमल गुगले हे आज व्याख्याते म्हणून लाभलेले आहेत. गुगले साहेबांनी या अगोदरही आपल्या वकील सभासदांना प्रत्यक्ष आणि वेबिनारच्या माध्यमातून, म्हणजे या लॉकडाऊनच्या काळात जे वेबिनार सुरू झालेले आहेत त्या वेबिनारच्या माध्यमातून अनेक लेक्चर दिलेले आहेत. त्यांचा थोडक्यात परिचय द्यायचा म्हटलं तर जे ॲडव्होकेट नरेश गुगले साहेब आहेत ते सन 1981 पासून वकिली व्यवसायामध्ये असून पुणे तसेच अहमदनगर या ठिकाणी त्यांचे प्रामुख्याने त्यांचा वकिली व्यवसाय आहे. त्यांनी जमीन महसूल संबंधित जे काही कायदे आहेत, म्हणजे टेनन्सी अँड ॲग्रिकल्चरल लँड्स ऍक्ट असेल, जमीन महसूल संहिता असेल, लँड ॲक्विजिशन ऍक्ट असतील, अन्य जे काही लँड लॉज आहेत त्या अनुषंगाने त्यांची प्रामुख्याने प्रॅक्टिस असून त्यावर त्यांनी आतापर्यंत अनेक व्याख्याने दिलेली आहेत. त्याचप्रमाणे अनेक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय कंपन्यांशी ते सल्लागार म्हणून निगडीत आहेत. आजच्या या व्याख्यानाच्या निमित्ताने त्यांना शहापूर न्यायालय वकील संघटनेकडून विनंती करण्यात आली आणि लँडलॉर्ड या विषयावरती त्यांना मार्गदर्शन करण्याची विनंती केली. त्यांनी हा विषय एका व्याख्यानामध्ये संपणारा विषय नसल्यामुळे अधिक वेळ लागू शकतो असं त्यांनी सांगितलं असता आपण त्यांना 2 किंवा 3 सेशन मध्ये हे लँडलॉर्डचं जे काही व्याख्यान आहे ते आपण करायचं असं त्यांना विनंती केली. त्यांनी ती मान्य केली. त्यातील पहिले व्याख्यान लँडलॉर्ड संदर्भातलं पहिलं जे व्याख्यान आहे रेव्हेन्यू लॉज प्रोसिजर अँड प्रॅक्टिस पार्ट 1 हे आज आपण आयोजित करण्यात आलेलं आहे. हेच व्याख्यान यानंतर उद्या कंटिन्यू होणार आहे सकाळी 11 वाजता. त्यानंतर त्याचा उर्वरित भाग परवा शनिवारी सकाळी 11 वाजता अशा पद्धतीने आपण कंटिन्यू करणार आहोत. तर माझ्या सर्वांना विनंती आहे, आज जसे आपण आता कनेक्ट झालेले आहात तर मेसेज येईलच आपल्याला, परंतु तरी सुद्धा आपण सर्वांनी उद्या आणि परवा ह्याच व्याख्यानाचा पुढचा भाग असेल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. गुगले साहेब, आपण या ठिकाणी आमची विनंती स्वीकारून आणि आपल्या व्याख्यान द्यायला आपण या ठिकाणी आलेले आहात. मी शहापूर न्यायालय वकील संघटनेकडून अध्यक्ष या नात्याने आपलं स्वागत करतो आणि आपल्याला विनंती करतो की आपण आजच्या व्याख्यानाला सुरुवात करावी. धन्यवाद. साहेब अनम्यूट करावं तुमचं ऑडिओ.
अनम्यूट करा, अनम्यूट. आपला ऑडिओ अनम्यूट करावा, इकडून होत नाहीये. येतोय येतो येतो सर. हा येतोय. बोला गो पिल्ला का येतोय आवाज? हो येतो सर. नमस्कार. मी प्रथमतः संयोजकांचा आभार मानतो, मला आजच्या या लेक्चरची संधी त्यांनी मिळवून दिली. कर्मण्यवाधिकार असते माफले शिव कदाचन. आजचा आपला जो रेव्हेन्यूचा हा जो विषय आहे तसा खूप एलोबरेट विषय आहे, पण संयोजकांनी मला असं सांगितलं की 5:30 पर्यंत आजचा पार्ट संपून टाकावं, नंतर पुढे आपण उद्या 11 वाजता कंटिन्यू करू. तसा खूप हा लांब विषय आहे आणि मला असं सांगण्यात आलं की जवळपास 20% पार्टिसिपंट हे ज्युनियर लॉयर्स आहेत. त्यामुळे रेव्हेन्यू सिस्टीम जे आहे, रेव्हेन्यू लॉज आहे, थोडं डीप मध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य जो काही आहे आता, हा 3 राज्यामधला प्रदेशांचा मिळून झालेला महाराष्ट्र राज्य आहे. 1960 मध्ये भाषेच्या आधारे राज्यांची पुनर्रचना करण्यात आली. त्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये पूर्वीचा बॉम्बे स्टेट मधला भाग, नंतर हैदराबाद एरिया मधला काही भाग आणि सिपे बरार म्हणजे सेंट्रल प्रॉव्हिन्स मधला काही भाग, असं एकत्र करून हे महाराष्ट्र राज्य झालेलं आहे. जसं महाराष्ट्रामधला बीड, उस्मानाबाद, नांदेड, परभणी हा जो काही भाग आहे, हा पूर्वीचा हैदराबाद स्टेट मधला भाग आहे आणि त्या भागाला पूर्वी हैदराबाद लँड रेव्हेन्यू कोड लागू होता. तसंच विदर्भाचा जो भाग आहे, मग नागपूर असेल, यवतमाळ असेल, वर्धा असेल, हा जो भाग आहे हा पूर्वी सेंट्रल प्रॉव्हिन्स एरिया मधला पार्ट होता, ज्याला सीपी बॅरर लँड रेव्हेन्यू कोड हा लागू होता. आणि बाकीचा जो काही भाग आहे बॉम्बे स्टेट मधला, त्याला पूर्वी बॉम्बे लँड रेव्हेन्यू कोड हा ऍप्लिकेबल होता. तर 1966 पर्यंत ज्या त्या एरियाला जे ते कोड ऍप्लिकेबल होते. पण 1966 मध्ये आपण काय केलं की महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड ऑफ 1966 लागू केलेला आहे आणि बाकी पूर्वीचे जे काही 3 लॉज होते, बॉम्बे लँड रेव्हेन्यू कोड आहे, हैदराबाद लँड रेव्हेन्यू कोड आहे, सीपे बेरर लँड रेव्हेन्यू कोड आहे, हे सर्व तिन्ही लॉ आपण ॲबॉलिश केलेले आहेत आणि महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड हा लागू केलेला आहे. आता हा बॉम्बे स्टेट हा जो ब्रिटिश रूलचा पार्ट होता, त्यामध्ये जे लँड रिफॉर्म जे काही भारतात झालेले आहेत, ते सगळ्यामध्ये बॉम्बे स्टेट हा अग्रेसर होता. आणि ब्रिटिशांनी 1827 साली पहिला लँड रिफॉर्म्स आणला आणि नंतर लँड सेटलमेंट करायचा निर्णय घेतला. लँड सेटलमेंट म्हणजे कसं की जमिनीचं अद्ययावत मोजमाप करणे, जमिनीचं रेकॉर्ड म्हणजे भूमी अभिलेख, महसूल अभिलेख हे व्यवस्थित ठेवणं, याला साधारण 1840 पासून सुरुवात केली. त्यामध्ये जमिनीच्या मोजण्या केलेल्या आहेत, जमिनीचा अद्ययावत रेकॉर्ड तयार केलेला आहे आणि हळूहळू त्यामध्ये सुधारणा होत गेलेली आहे. आता जमिनीचे जे रेकॉर्ड असतात ते 2 पद्धतीचे रेकॉर्ड ठेवलेले असतात. एक रेव्हेन्यू रेकॉर्ड म्हणजे ज्याला आपण महसूल अभिलेख म्हणतो, आणि दुसरं जे असतं ते लँड रेकॉर्ड म्हणजे ज्याला आपण भूमी अभिलेख म्हणतो. आता रेव्हेन्यू रेकॉर्ड जे आहे त्याच्याबाबत अँडरसन मॅन्युअल म्हणून जुनं एक मॅन्युअल आहे, त्या मॅन्युअल मधल्या गाईडलाईन्स मध्ये ज्या काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने हे सर्व रेकॉर्ड ठेवलेलं आहे. आणि भूमी अभिलेख म्हणजे लँड रेकॉर्ड जे काही मेंटेन केलेलं आहे, ते सर्व मॅन्युअल जे काही आहे त्या सर्व मॅन्युअल मधल्या गाईडलाईन्स नुसार ते सर्व रेकॉर्ड ठेवलेलं आहे. आता रेव्हेन्यू रेकॉर्ड जे काही आहे त्यामध्ये बरेच फॉर्म आहेत. फॉर्म नंबर 1 पासून तर 28-29 पर्यंत फॉर्म आहेत. वेगवेगळे फॉर्म आहेत. वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळ्या फॉर्म मध्ये माहिती भरली जाते. आणि हे सर्व काही फॉर्म जे आहेत, काही विलेज लेवलवर तलाठ्याकडे असतात, काही तालुका लेवलला असतात, काही एचडीओ म्हणजे प्रांत लेवलला काही फॉर्म्स मेंटेन केलेले आहेत. ऑल दिस फॉर्म्स आर कॉल्ड रेव्हेन्यू रेकॉर्ड. आणि सर्वे जे काही रेकॉर्ड आहे म्हणजे त्यामध्ये जमिनीच्या मोजमापाची जे काही सर्व कागदपत्र असतील, त्यांचे नकाशे असतील, गाव नकाशे असतील, हा जो काय आहे हा लँड रेकॉर्डचा भाग आहे. तो जो आहे तो भूमी अभिलेख कार्यालयाकडे ठेवलेला असतो. आता आपण
फॉर्म नंबर 7-12 ज्याला आपण 7-12 उतारा म्हणतोय, तिथून आपण आज आपल्या लेक्चरला सुरुवात करणार आहोत. आता 7-12चा जो उतारा जो आपण म्हणतोय तो मी आता हस्तलिखित 7-12चं बोलतोय. कॉम्प्युटराइज 7-12 हा थोडासा वेगळा आलेला आहे. मी अगोदर आपल्याला हस्तलिखित 7-12ची माहिती देतोय. हस्तलिखित 7-12 जो काही आहे त्यामध्ये एकंदर 3 फॉर्म आहेत. फॉर्म नंबर 7, 7A आणि 12. आता तिन्ही फॉर्म मध्ये जी काही गाईडलाईन्स त्या गाईडलाईन्स प्रमाणे तिन्ही फॉर्म मध्ये वेगवेगळी माहिती सुरुवातीला भरण्यात येत होती. परंतु नंतर असं लक्षात आलं की एका व्यक्तीला तिन्ही फॉर्मची एका वेळेला आवश्यकता असते. त्यामुळे हे तिन्ही फॉर्म वेगवेगळे न ठेवता जर या तिघांचं कॉम्बिन करून एकच जर संयुक्त फॉर्म जर ठेवला ते अधिक सोयीस्कर राहील. म्हणून हा जो काही 7-12 आपण म्हणतोय इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ 3 फॉर्म्स. फॉर्म नंबर 7, 7A आणि 12 असं तिन्ही फॉर्मचं मिळून हा 7-12 तयार झालेला आहे. आता आपण जर 7-12चा उतारा जर समोर ठेवला हस्तलिखित 7-12 त्यातला वरचा जो काही भाग आहे म्हणजे ज्यामध्ये गावाचं नाव आलेलं आहे, तालुका आलेला आहे, जिल्हा आलेला आहे, जमिनीचा सर्वे नंबर किंवा गट नंबर आलेला आहे, जमिनीचं स्थानिक नाव आलेलं आहे, भूधारण प्रकार आलेला आहे, जमिनीचा प्रकार आलेला आहे, क्षेत्र आलेलं आहे, त्याला आकार किती आहे, जमीन मालकाचं किंवा होल्डर्स कॉलम आलेला आहे आणि अदर राईट्स कॉलम आहे. हे जे काही कॉलम आहेत वरच्या लेवलचे हा फॉर्म नंबर 7 म्हणजे इट इज अ फॉर्म नंबर 7. आता खालच्या बाजूला लेफ्ट साईडला जो आलेला आहे एकतर इयर आलेले कुठल्या वर्षाचा 7-12 आहे तो, त्याला लागून एक जमीन कसणाऱ्याचं नाव आणि पुढे रीत कॉलम आलेला आहे. रीत म्हणजे मोड. हा जो जमीन कसणाऱ्याचं नाव आणि रीत हा जो काही कॉलम आहे इट इज अ फॉर्म नंबर 7A. फॉर्म नंबर 7A आहे. आणि त्याच्या उजवीकडचा जो भाग आहे त्या जमिनीमध्ये कुठलं पीक केलेलं आहे, खरीपात कोणतं केलं, रबीत कोणतं केलं, बारमाही पीक कोणतं आहे आणि किती क्षेत्रात पीक केलेलं आहे ही जी माहिती आहे इट इज अ फॉर्म नंबर 12. इट इज अ फॉर्म नंबर 12. आता अशा पद्धतीने या 7-12ची रचना केलेली आहे. आता मी आपल्याला एक एक जो राखाना आहे तो एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतोय. आता अगोदर आपण जमिनीच्या सर्वे नंबरवर येऊ. आता जमिनीला सर्वे नंबर सर्वे सेटलमेंट मध्ये देण्यात आलेले आहेत. नंतर कन्सॉलिडेशन स्कीम मध्ये या सर्वे नंबरला गट नंबर देण्यात आलेले आहेत आणि सर्वे सेटलमेंटच्या वेळेला जे काही सर्वे नंबर देण्यात आलेले आहेत त्याच्या अगोदर जमिनीला प्रतबंधी नंबर असे होते. आणि या प्रतबंधी नंबरच्या अगोदर काही जमिनीला वेगळे नंबर दिलेले नव्हते. जमिनीचे ज्या ओळखल्या जात होत्या त्या स्थानिक नावावर जमिनी ओळखल्या जात होत्या. म्हणजे त्या जमिनीमध्ये जे काही वैशिष्ट्य असेल त्या वैशिष्ट्याला धरून त्या जमिनीला एक स्थानिक नाव दिलेलं असायचं आणि तो शेतकरी त्याची जमीन जी आयडेंटिफाय करायचा त्या स्थानिक नावावरून ती जमीन सांगायचं की माझी अमुक अमुक जमीन आहे. समजा एक आंब्याची वाटणी म्हटलेलं आहे म्हणजे पूर्वी कधीतरी त्या जमीन आंबा असेल तर त्या जमिनीचं नावच पडलेलं असतं की आंब्याची वाटणी. म्हणजे तो जमीन सांगताना म्हणायचं की आंब्याच्या वाटणीमध्ये मी अमुक अमुक पीक केलेलं आहे. म्हणजे त्यावेळेला जमीन आयडेंटिफाय ही नंबरवरून होत नसून स्थानिक नावावरून होत होती. आता ज्या वेळेला सर्वे सेटलमेंट करायचं ठरवलं त्यावेळेला ब्रिटिशांनी वेगवेगळ्या फॉर्म मध्ये ती माहिती भरायला सुरुवात केली. आता क्षेत्र आपण काय करू क्षेत्रावर येऊ. आता क्षेत्र जे आहे सर्वे सेटलमेंट मध्ये जमिनीचं क्षेत्र हे एकर गुंठ्यामध्ये निश्चित करण्यात आलेलं आहे. आता एकर गुंठ्यामध्ये जे मेजरमेंट केलेलं आहे ज्या एका ब्रिटिश व्यक्तीने एकर गुंठ्याचं मेजरमेंट काढलेलं आहे त्या व्यक्तीचं नाव होतं मिस्टर गुंटूर आणि त्या गुंटूरच्या नावावरून गुंठा असा शब्द पडलेला आहे. 40 गुंठ्याचा 1 एकर होतो म्हणून त्यांनी छोटं परिमाण जे काही काढलेलं आहे गुंठा त्या गुंटूरच्या नावावर त्याला गुंठा नाव दिलेलं आहे. आता एकर गुंठ्याच्या अगोदर आपल्याकडे जी जमिनीचं मेजरमेंट जे काही होते ते पांड आणि बिघ्यामध्ये होते. पांड म्हणजे 20 पांड म्हणजे 1 बिघा होता आणि 2.25 बिघ्याचा 1 एकर असायचा. या पांड बिघ्याच्या अगोदर जमिनीचं सायंटिफिक बेसवर कुठलंही मेजरमेंट नव्हतं पण चाहूर अशा पद्धतीचं मेजरमेंट असल्याचं काही रेकॉर्डमध्ये आढळलेलं आहे. परंतु चाहूर याचं कुठलं एक पर्टिक्युलर मेजरमेंट सापडलेलं नाही. म्हणजे आपण एक अमुक एरियामध्ये चाहूर जर जमीन मोजली आणि दुसऱ्या एरियामधलं चाहूर हा शब्दावरून जी जमीन मोजली तर त्याच्यामध्ये समानता काही दिसून येत नव्हती.
म्हणजे चाऊरे काही प्रॉपर मेजरमेंट सिस्टीम नव्हती, परंतु बिघा आणि पांडा हे जे काही होतं ते सायंटिफिक बेसवर काहीतरी मेजरमेंट असल्याचं दिसून आलेलं आहे. आणि ब्रिटिशांनी सर्वे सेटलमेंटमध्ये त्या जमिनीला एकर गुंठ्यामध्ये त्याचं मेजरमेंट केलेलं आहे. आता हे जे काही मेजरमेंट करताना त्यांनी जमिनीचे नकाशे जे तयार केलेले आहेत ते शंकू साखळी पद्धतीवर नकाशे तयार केलेले आहेत. 90 अंशाचं शंकू करून साखळीवर त्याचे मोजमाप केलेले आहेत. एक साखळी म्हणजे आता ज्यावेळेला हा खूप अडाणी वर्ग त्या मेजरमेंट सिस्टीम मध्ये काम करत होता, त्यांना काही लिहिता वाचता येत नव्हतं फारसं, मग त्यांना हातामध्ये लोखंडी साखळी दिलेली असायची आणि एका साखळीचे 16 भाग केलेले असायचे. एक साखळी म्हणजे 33 फूट लांबीची साखळी असायची, त्या साखळीचे 16 भाग केलेले असायचे. त्यावेळेला आणा रुपयामध्ये मेजरमेंट असायचं. कोणी एखादी गोष्ट मेजरमेंट करताना सांगायची 15 रुपये आहे, म्हणजे पूर्ण 100% म्हणजे 16 आणि मेजरमेंट आहे त्याचं. आणि त्याला वाटलं की हा निम्माच आहे, तो म्हणायचा 8 आणे आहे, किंवा 1/4 असेल तर 4 आणे म्हणायचं. मग ब्रिटिशांनी काय केलं की इथलच्या लोकांच्या स्वभाव त्यांच्या पद्धती पाहून एक साखळीचे 16 भाग केले, म्हणजे 16 आण्याचा 1 रुपया होतो म्हणून. आणि मग 33 फुटाच्या एका साखळीमध्ये 16 भाग केले, म्हणजे एक भाग जो होता तो साधारण 2.25 फुटाचा भाग होता. आणि असे 16 भाग करून त्या साखळीचे एक 33 फुटाची साखळी केलेली होती आणि त्या साखळीला धरून त्या जमिनीचं मेजरमेंट केलेलं होतं. आता जे जे जुनं मेजरमेंट केलेलं आहे ते त्याला टिपण उतारे म्हणतात. संपूर्ण बॉम्बे स्टेटमध्ये जे मेजरमेंट झालेलं आहे त्या मेजरमेंटचं रेकॉर्ड जे आहे त्याला टिपण उतारा म्हणतात. आणि त्या टिपण उतार्यामध्ये जे काही जमिनीचे मोजमाप नोट केलेले आहेत ते शंकू ते साखळीमध्ये लिहिलेले आहेत, ते काही कुठल्या फुटामध्ये किंवा मीटरमध्ये लिहिलेले नाही. म्हणजे एका जमिनीची लांबी जी आहे ती 4 साखळी 2 आणे, 10 साखळी 12 आणे, अशा पद्धतीने ते मेजरमेंट तयार करून त्याचं जे रेकॉर्ड तयार केलेलं आहे त्याला टिपण उतारे म्हटलेलं आहे. आणि त्या जमिनीचे टिपण उतारे तयार करून नंतर त्याचं मेजरमेंट फिक्स केलेलं आहे की ह्या जमिनीचं क्षेत्र एकर गुंठे किती आहे. आता क्षेत्र काढताना वहितीलायक किती क्षेत्र आहे आणि जे काही क्षेत्र वहितीलायक नव्हतं त्याला खराबा म्हटलेलं आहे. म्हणजे जी जमीन वहितीलायक नाहीये इट इज कॉल्ड खराबा लँड, पोट खराबा म्हणतो आपण त्याला. आता त्या जमिनीमध्ये प्रत ठरवताना ती जमीन कोणत्या प्रतीची आहे याचं जे काही एक जुनं रेकॉर्ड तयार झालेलं आहे त्याला वसलेवार असं म्हणतात. म्हणजे एक जमीन आहे, समजा 10 एकर क्षेत्राची जमीन आहे, पण त्या 10 एकर क्षेत्रामध्ये काही भाग हा भारी प्रतीचा आहे, काही मध्यम प्रतीचा आहे, काही हलक्या प्रतीचा आहे, काही भाग जो आहे तो कल्टिवेबल नाहीच आहे, मोकळाच आहे, त्यात कल्टिवेशन होत नाहीये. कदाचित वस्ती असेल, कदाचित रस्ता असेल त्यामध्ये, किंवा काही कारणामुळे ते कल्टिवेशन नाहीये त्या जमिनीचं, तर त्या जमिनीला खराबा म्हणून म्हटलेलं आहे. आणि बाकीची जी जमीन आहे त्याची प्रतवारी करताना त्याची प्रतवारी 10 प्रतीमध्ये केलेली आहे. चांगल्या प्रतीची जमीन असेल तर त्याला 10 प्रत नंबर दिलेला आहे, एकदम हलक्या प्रतीची असेल तर त्याला प्रत नंबर 1 दिलेला आहे. असं करून त्याचं वसलेवार नावाचं एक डॉक्युमेंट तयार केलेलं आहे. हा मुडीतला डॉक्युमेंट आहे, ती पण हे मुडीतच आहे. आणि त्या वसलेवारवरून त्या जमिनीची असेसमेंट फिक्स केलेली आहे की त्या जमिनीचा शेतसारा किती असायला पाहिजे. आणि जो काही शेतसारा त्याचा ठरवलेला आहे त्या जमिनीचा आकार म्हणून त्यामध्ये म्हटलेलं आहे. आता त्या आकारामध्ये काही वेळेला जुडी शब्द आलेला आहे. जुडी म्हणजे त्या जमिनीला शेतसाऱ्यामध्ये काही जर एक्झम्पशन दिलं असेल आणि एक्झम्पशन देऊन जर समजा असं लक्षात आलं की या जमिनीमधून 25% म्हणजे 1/4 शेतसारा घ्यायला पाहिजे तर त्याला जुडी म्हटलेलं आहे. म्हणजे शेतसारा वर लिहिलेला आहे, खाली जुडी लिहिलेली आहे, म्हणजे त्या जमिनीमधून शेतसारा घेतला जात नाही, जुडी घेतली जाते, असं तो आकारामध्ये तो शब्द वापरण्यात आलेला आहे. आता आपण थोडं नंबर 7 मध्ये वरच्या बाजूला येऊ. धारणा प्रकार. धारणा प्रकारमध्ये 3 म्हणजे ऑक्युपंट, ज्याला आपण इंग्लिशमध्ये ऑक्युपंट म्हणतो. तर देर आर 3 टाइप्स ऑफ ऑक्युपंट. फर्स्ट ऑक्युपंट नंबर 1 म्हणजे भौगोलिक वर्ग 1, सेकंड ऑक्युपंट नंबर 2 म्हणजे भौगोलिक वर्ग नंबर 2 आणि तिसरा गव्हर्नमेंट लेसी. आता भौगोलिक वर्ग 1 म्हणजे ज्या जमिनीच्या हस्तांतरणाला कुठलेही निर्बंध नाहीये, इट इज कॉल्ड ऑक्युपंट नंबर 1. म्हणजे तो जमीन मालक ही जमीन विकू शकतो, कोणालाही कुठल्याही पद्धतीने हस्तांतर करू शकतो, त्याला हस्तांतर करायला कुठलाही निर्बंध नाहीये. इट इज कॉल्ड ऑक्युपंट नंबर 1. सेकंड ऑक्युपंट नंबर 2 म्हणजे भौगोलिक वर्ग 2. यामध्ये जो काही जमीन मालक सातबारावर दाखवलेला आहे त्याला जमीन विकायचा अधिकार नाहीये. जर त्याला जमीन विकायची असेल तर त्याला कुठल्या तरी अप्रोप्रिएट अथॉरिटीची परवानगी घ्यावी लागते
परवानगी घेतल्याशिवाय ती जमीन विकता येत नाही, त्याला ऑक्युपंट नंबर 2 म्हटलेलं आहे. जनरली कुठली तरी गव्हर्नमेंट लँड किंवा फॉरेस्ट जमीन कोणाला तरी नवीन शर्तीने ऑक्युपन्सी प्राइस घेऊन कल्टिवेशनला दिलेली असते. म्हणजे ती जमीन नवीन शर्तीने दिलेली. नवीन शर्तीचा अर्थ काय, की भागवडादार वर्ग 2 आहे, त्याला अलिनेट करायचा काय अधिकार नाही. परंतु गव्हर्नमेंटने नंतर काही सर्क्युलर्स काढलेले आहेत, त्याला जर विकायची असेल तर विथ प्रायर परमिशन ऑफ अप्रोप्रिएट अथॉरिटी ही कॅन सेल द लँड provided he should pay some amount to the government. So that land is called occupant class 2. आता ऑक्युपंट क्लास 2 मध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या जमिनी आहेत. खूप जवळजवळ 30-40 पद्धतीच्या जमिनी त्यामध्ये कव्हर होतील, ज्याला ऑक्युपंट क्लास 2 म्हटलेलं आहे. आणि तिसरा जो पार्ट आहे तो गव्हर्नमेंट लेसी, म्हणजे जमीन गव्हर्नमेंटची आहे कोणाला तरी लीज हक्काने दिलेली आहे, त्याला ऑक्युपन्सी मध्ये गव्हर्नमेंट लेसी असं संबोधलेलं आहे. अशा पद्धतीचे ऑक्युपंट मध्ये 3 प्रकार आहेत, भागवडादार वर्ग 1, भागवडादार वर्ग 2 आणि गव्हर्नमेंट लेसी. आता पुढचा जो जमिनीचा प्रकार जो काही एक आहे तो इनाम आणि खालसा असे 2 प्रकारामध्ये जमीन मोडली जाते. इनाम म्हणजे हा शब्द जो आहे इनाम आणि खालसा हा लँड रेव्हेन्यूशी निगडीत आहे. म्हणजे ज्या जमिनीमधून लँड रेव्हेन्यू गव्हर्नमेंट घेतं किंवा जी जमीन लँड रेव्हेन्यू देणं लागतं अशा जमिनीला खालसा म्हटलेलं आहे. आणि ज्या जमिनीला रेव्हेन्यू मध्ये एक्झम्पशन दिलेलं आहे, शेतसारामध्ये माफी दिलेली आहे, अशा जमिनीला इनाम असं म्हटलेलं आहे. आता इनामाचे एकंदर 6 प्रकार आहेत. हे जे काही इनाम आहे हे पूर्वापार चालत आलेलं आहे. हे काही कोणी ब्रिटिशांनी इनाम दिलेलं नाहीये, हे पूर्वापार चालत आलेलं आहे. आणि ज्या वेळेला ब्रिटिशांनी सर्वे सेटलमेंट करायचं ठरवलं आणि जमिनीचा शेतसारा निश्चित केला, त्यावेळेला हे जे काही इनाम जमिनीचे होल्डर जे काही होते त्या लोकांची अशी ब्रिटिश गव्हर्नमेंटला विनंती होती की आमच्या जमिनीमधून पूर्वीचे जे कोणी रूलर असतील, म्हणजे पेशवे असतील किंवा पूर्वीचे निजाम असतील किंवा कोणी मोगल असतील, ते काही आमच्या जमिनीमधून कधी आमच्याकडून रेव्हेन्यू घेत नव्हते किंवा या जमिनीचा रेव्हेन्यू हा अमुक कोणाला तरी ग्रँट केलेला आहे किंवा या गावाचा रेव्हेन्यू हा कोणाला तरी ग्रँट केलेला आहे पूर्वीच्या रूलरनी. अशा परिस्थितीत ब्रिटिश गव्हर्नमेंट आमच्या जमिनीमधून रेव्हेन्यू घेऊ शकत नाही, अशा पद्धतीची विनंती त्या इनाम जमिनीच्या होल्डर्सनी ब्रिटिश गव्हर्नमेंटकडे केलेली होती. आता त्यांची विनंती खूप रास्त होती. रास्त असल्यामुळे ब्रिटिशांनी पाहिले की या सर्व जमिनीची डिटेल इन्क्वायरी करणं गरजेचं आहे. म्हणून सर्वे सेटलमेंटच्या त्या पिरियडमध्ये ब्रिटिश गव्हर्नमेंटनी या सर्व जमिनीची इन्क्वायरी करायसाठी एक स्वतंत्र कायदा पास केला, बॉम्बे रेंट फ्री इस्टेट ऍक्ट ऑफ 1852 हा ऍक्ट पास केला. आणि ह्या ऍक्टनुसार या सर्व जमिनीची चौकशी करण्यासाठी इनाम कमिशनर, असिस्टंट इनाम कमिशनर यांची नेमणूक केली. ज्या जमीन मालकाला म्हणायचंय की त्याच्या जमिनीला रेव्हेन्यू मध्ये पूर्वापार एक्झम्पशन आहे, त्या व्यक्तीने त्याची कैफियत म्हणजे अर्ज हा इनाम कमिशनर पुढे द्यायचा आहे. इनाम कमिशनरनी पूर्ण इन्क्वायरी केल्यानंतर त्यांच्या जर असं लक्षात आलं की खरंच जमीन इनाम आहे, तर त्याला तो इनाम कंटिन्यू करायची ऑर्डर ही इनाम कमिशनर करत होते. त्याला आपण सनद म्हणतो. जमिनीची सनद इनाम कमिशनरनी दिलेली आहे. तर अशा जमिनीला इनाम म्हटलेलं आहे. आता ज्या व्यक्तींनी जमिनीचं रेव्हेन्यू मध्ये एक्झम्पशन मागितलेलं होतं त्या लोकांना इनामदार असं म्हणायचे. आणि असे जे त्यांनी त्याच्या अर्जासोबत त्याचे एव्हिडन्स द्यावा लागत होते. त्याच्याकडे काय काय डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहे, तर पूर्वी कोणी सनदी दिल्या, पेशव्यांनी सनदी दिल्या का, की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कोणी सनदी दिल्यात का, किंवा पूर्वीच्या मोगलांनी कोणी सनदी दिल्यात का, ज्याच्यामुळे त्या जमिनीला रेव्हेन्यू मध्ये एक्झम्पशन दिलेलं आहे. तर अशा सर्व पुराव्यांची स्क्रुटिनी ही इनाम कमिशनरनी केलेली आहे. परंतु जे देवस्थान इनामाचे जे इश्यू होते तर त्यामध्ये जे पुरावे दिले गेलेले होते किंवा एक रिलिजियस कारणासाठी आमच्या जमिनीला एक्झम्पशन दिलेलं आहे किंवा या जमिनीचा विनियोग आम्ही धार्मिक कामासाठी करतो म्हणून आम्हाला जमिनीमध्ये एक्झम्पशन दिलेलं आहे, असे जे काही क्लेम केले गेलेले होते त्या क्लेम सोबत जे काही कागदोपत्री पुरावे दाखल केले गेलेले होते ते कागदोपत्री पुरावे तेवढे योग्य वाटत नव्हते. म्हणून अशा जमिनीचे इन्क्वायरी खूप वर्ष पेंडिंग पडलेले होते. म्हणजे 1862 पर्यंत सुद्धा बऱ्याच देवस्थान जमिनीच्या इन्क्वायरी पूर्ण झालेल्या नव्हत्या. म्हणजे 10 वर्ष झाले तरी इन्क्वायरी पूर्ण व्हायला तयार नव्हत्या. म्हणून मग ब्रिटिशांनी काय केलं की एक सर्वे केला किंवा किती इन्क्वायरी
पेंडिंग आहेत, म्हणजे अनसेटल्ड क्लेम किती आहेत आणि त्या अनसेटल्ड क्लेम मधला किती हॅलो हॅलो गुगले सर बोला. हा हा ऐकू येतं आता? हा येतं, ऐकू येतं. हा हा काय झालं, आमच्या इथं आता वादळ झालं खूप मोठं आणि त्या वादळामध्ये सगळं इलेक्ट्रिसिटी डिस्टर्ब झाली, तर ते जनरेटर कव्हर केलं मी आता. कंटिन्यू सर, कंटिन्यू. हा ठीक आहे, चालेल. आता इनाम कमिशनने ज्यावेळेला 10 वर्ष सुद्धा त्याची इन्क्वायरी पूर्ण व्हायला तयार नव्हती, म्हणून 1863 2 ऍक्ट पास केले. एक्झम्पशन फ्रॉम रेव्हेन्यू ऍक्ट ऑफ 1863 पार्ट 1 आणि पार्ट 2.
ऍक्ट नंबर 2 जो आहे तो कोकण रिजनसाठी लागू केलेला आहे. म्हणजे आपला जो कल्याण वगैरे भाग जो आहे त्याला ऍक्ट 2 लागू केलेला आहे आणि बाकीचा जो काही बॉम्बे स्टेट मधला जुना भाग आहे म्हणजे अहमदनगर असेल, पुणे जिल्हा असेल, नाशिक असेल, सोलापूर, कोल्हापूर वगैरे याला ऍक्ट 1 ऍप्लिकेबल केलेलं आहे. आता हे जे इनाम कमिशनरने ज्या इन्क्वायरी केल्या त्यामध्ये एकंदर 7 प्रकारचे इनाम आढळलेले आहेत. आणि इनाम कमिशनने काय केलं, प्रत्येक इनामाला क्लास 1 टू क्लास 7 असे 7 कॅटेगरी दिलेले आहेत. आता त्यातलं इनाम क्लास 1 जो सरंजाम सरंजाम म्हणजे पूर्वीचे जे काही संस्थानिक असायचे त्यांच्याकडे काही राजकीय मुत्सद्दी असायचे किंवा त्यांचे सेनापती असायचे, सरसेनापती असायचे, त्यांचे जे काही प्रायव्हेट लँड्स होते त्याला एक्झम्पशन दिलेलं होतं किंवा त्यांना टोटल रेव्हेन्यू मधून काही पार्ट हा त्यांना इनाम म्हणून दिलेला असायचा. त्यामधून त्यांनी त्या सोल्जरची व्यवस्था पाहणं, त्यांची देखरेख पाहणं ही जबाबदारी त्यांच्यावर टाकलेली होती. असे जे काही जमिनी किंवा असे जे काही रेव्हेन्यू होते त्याची वर्गवारी इनाम वर्ग 1 मध्ये केली म्हणजे त्याला सरंजाम म्हटलेलं आहे. त्यामध्ये ट्रीटी सरंजाम आणि नॉन ट्रीटी सरंजाम असं 2 भाग त्याच्यामध्ये केलेला आहे. इनाम क्लास 2 म्हणजे पर्सनल इनाम, ज्याला आपण मराठीमध्ये जात इनाम असा शब्द वापरलेला आहे. जात इनाम म्हणजे कुठल्या जातीशी निगडीत नाहीये. आपण जे म्हणतो ना की त्याचा जाती मामला आहे, आपल्याला काय करायचं म्हणजे पर्सनल इश्यू आहे त्याचा. त्याला त्याला इंग्लिशमध्ये पर्सनल इनाम म्हटलेलं आहे. पर्सनल इनाम म्हणजे एखाद्या व्यक्तीने किंवा त्याच्या कुटुंबाने समाजासाठी खूप काही मोठं भरीव कार्य केलेलं आहे. त्याच्या प्रित्यर्थ त्याच्या जमिनीला रेव्हेन्यू मध्ये एक्झम्पशन दिलेलं आहे. अशा जमिनीची वर्गवारी इनाम वर्ग 2 मध्ये केलेली आहे. काही जमिनीचं उत्पन्न हे धार्मिक कामासाठी वापरलं जातं म्हणून त्या जमिनीला रेव्हेन्यू मध्ये एक्झम्पशन दिलेलं होतं किंवा एखाद्या गावाचा रेव्हेन्यू हा एखाद्या देवस्थानासाठी बहाल केलेला असायचा. तर अशा केसमध्ये त्या जमिनीची किंवा त्या रेव्हेन्यूची वर्गवारी इनाम वर्ग 3 मध्ये केलेली होती, ज्याला आपण देवस्थान इनाम वर्ग 3 म्हणतोय. इनाम वर्ग 4 म्हणजे सुरत भडोच एरिया म्हणजे गुजरातमधला जो एरिया पूर्वी बॉम्बे स्टेटमध्ये होता त्या भागामध्ये काही जमिनी वतन म्हणून देण्यात आलेल्या होत्या. परंतु ते जे वतनदार आहेत ते काही सर्व्हिसेस देत नव्हते. स्टील दॅट लँड्स वेअर इन देअर पोझिशन ॲज अ वतन प्रॉपर्टी. तर अशा जमिनीची वर्गवारी इनाम वर्ग 4 मध्ये करण्यात आलेली आहे. आणि रेस्ट ऑफ द एरिया होतं बॉम्बे स्टेट मधला की जे वतन म्हणून दिलेले आहेत परंतु वतनदार काही सर्व्हिस देत नाहीयेत. त्याची वर्गवारी इनाम वर्ग 5 मध्ये केलेली आहे. आणि इनाम वर्ग 6 जो काही आहे ते सर्व्हिस वतन आहे. त्याच्यामध्ये 6 आणि 6 युजफुल टू कम्युनिटी आणि युजफुल टू गव्हर्नमेंट अशी वर्गवारी करण्यात आलेली होती. त्याला इनाम वर्ग 6 आणि 6 अशी वर्गवारी करण्यात आलेली आहे. आणि इनाम वर्ग 7 म्हणजे काही जमिनीचा वापर ही लोकल अथॉरिटी म्हणजे त्यावेळची कुठली लोकल अथॉरिटी असेल ते हॉस्पिटल किंवा स्कूल पर्पजसाठी वापर करत होते. त्यांनी काही इमारती बांधलेल्या होत्या म्हणून त्या जमिनीला एक्झम्पशन दिलेलं होतं. अशा जमिनीची वर्गवारी इनाम वर्ग 7 मध्ये करण्यात आलेली होती. आता इनाम वर्ग 6 म्हणजे वतन म्हणजे जे आपण महार वतन म्हणतो, पाटील वतन म्हणतो किंवा कुलकर्णी वतन असेल अशा वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही वतन आहेत त्याची वर्गवारी इनाम वर्ग 6 मध्ये करण्यात आलेली होती. अशा पद्धतीने हा जो काही इनाम होते इनामाची एकंदर 7 प्रकारामध्ये वर्गवारी करण्यात आलेली होती. आणि ज्या जमिनी इनाम नाहीयेत त्याला खालसा असं म्हटलेलं आहे. ही जमीन खालसा आहे म्हणजे या जमिनीमधून गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू मिळतोय. दॅट लँड इज कॉल्ड खालसा. आता हे जे काही इनाम जमिनी आहेत त्यामधून गव्हर्नमेंटचा किती रेव्हेन्यू हा लॉस होतोय, गव्हर्नमेंटचा किती रेव्हेन्यू ॲलिनेट होतोय याच्यासाठी गव्हर्नमेंटनी त्यावेळेच्या बॉम्बे लँड रेव्हेन्यू कोडच्या सेक्शन 53 खाली एक रजिस्टर मेंटेन केलेलं आहे. दॅट रजिस्टर इज कॉल्ड इनाम ॲलिनेशन रजिस्टर. मग ते जे काही रजिस्टर मेंटेन केलंय इट इज मेंटेन ॲज पर सेक्शन 53 ऑफ बॉम्बे लँड रेव्हेन्यू कोड. आणि सिमिलर प्रोव्हिजन महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडचे सेक्शन 75 मध्ये आलेली आहे. सेक्शन 75 मध्ये सुद्धा ॲलिनेशन रजिस्टर मेंटेन करायची प्रोव्हिजन आलेली आहे यामध्ये. आता ज्या जमिनी अशा इनाम आहेत त्या सर्व जमिनीची नोंद ह्या ॲलिनेशन रजिस्टर मध्ये आलेली आहे. त्यामध्ये त्या जमिनीचा सर्वे नंबर, त्या जमिनी कोणाच्या ताब्यात होत्या, त्या जमिनीच्या ॲलिनी कोण होतं म्हणजे कोणाच्या प्रित्यर्थ रेव्हेन्यू एक्झम्प्ट केलेला आहे, त्या जमिनीची वर्गवारी कुठल्या वर्गामध्ये इनाम वर्ग 1 पासून 7 पैकी कुठल्या वर्गात आहे, त्याचं टेन्युअर किती आहे,
काही कालावधीपुरतं आहे का परमनंट आहे. जर ते वतन असेल तर ते कुठल्या कायद्यानुसार वतन चालत आलेलं आहे. त्यामध्ये आलेलं आहे की हेरिडिटरी ऑफिसर्स ऍक्ट ऑफ 1874 या खाली चालत आलेलं आहे. त्यानंतर त्या जमिनीचा सर्वे नंबर आलेला आहे, त्याचं क्षेत्र आलेलं आहे, त्याचा रेव्हेन्यू किती आहे आणि तो त्यातून किती रेव्हेन्यू गव्हर्नमेंटने सोडून दिला, जुडी किती घेतली जाते त्यामधून, असे सर्व एंट्रीज त्या अलिनेशन रजिस्टरमध्ये आलेल्या आहे. आता सेक्शन 53 प्रमाणे जर एखाद्याकडे जर त्या जमिनीची सनद नसेल तर अलिनेशन रजिस्टर मधल्या ज्या काही एंट्रीज आहेत तो मालकी हक्काचा पुरावा समजण्यात येत आहे. म्हणजे बऱ्याच इनाम जमिनीच्या मालकांकडे त्यांच्या सनदी नाही आहेत, सनदी डिस्ट्रॉय झाल्या असतील, काही झालं असेल त्यांना, तर अलिनेशन रजिस्टर मधल्या एंट्रीवरून त्या जमिनीचं टायटल हे धरलं जातं. आता अलिनेशन टायटल कसं धरलं जावं त्याच्यासाठी अलिनेशन रजिस्टरची पूर्ण माहिती असणं आवश्यक आहे. आणि थोडस आता असं आढळून येतंय की अलिनेशन रजिस्टर मधल्या एंट्रीज कशा वाचल्या जाव्यात ह्याचं नॉलेज खूप लोकांना नसतं. त्यामुळे अलिनेशन वरून टायटल कसं प्रूव्ह करावं हे काही माहिती नसतं खूप लोकांना. आता आपल्या कोकण रिजन मध्ये किंवा कल्याण एरियामध्ये एस्पेशली कनेरी, फेणे या भागामध्ये अलिनेटेड विलेजेस बरेच आहेत, म्हणजे ज्याला मराठीमध्ये दुमाला गाव म्हणतात. म्हणजे त्या गावाचा संपूर्ण महसूल हा देवस्थानाला बहाल केलेला आहे. म्हणून अशा गावांची वर्गवारी सुद्धा अलिनेशन रजिस्टरला इनाम वर्ग 3 मध्ये केलेली आहे. तर मी कनेरीच्याही काही केसेस पाहिलेले आहेत, फेण्याच्याही केसेस पाहिलेले आहेत. त्यामध्ये अलिनेशन रजिस्टरला जी काही एंट्री आलेली आहे त्यात अलिनेटेड विलेज असे शब्द वापरलेले. समजा कनेरी, त्याच्या खाली म्हटलेलं अलिनेटेड विलेज, म्हणजे ज्याला मराठीमध्ये दुमाला म्हणतो आपण. म्हणजे या संपूर्ण गावाचा महसूल जो आहे हा गव्हर्नमेंटनी कोणाला तरी ग्रँट केलेला आहे, कोणाला तरी अलिनेट केलेला आहे. इट इज कॉल्ड अलिनेटेड विलेज. आता कनेरी गावामध्ये किंवा फेणे गावामध्ये अख्ख्या गावाचं रेव्हेन्यू वज्रेश्वरी देवस्थानाला बहाल केलंय पूर्वी ब्रिटिशांनी. त्यांच्याकडे सनद येत, इनाम कमिशन पुढे इन्क्वायरी झाले, त्यामध्ये निष्पन्न झालं, संपूर्ण गावाचं रेव्हेन्यू दिलेलं आहे त्यांना. म्हणून अलिनेशन रजिस्टर मध्ये म्हटलेलं आहे अलिनेटेड विलेज. आणि सर्वे नंबर ऑफ विलेज या राखाण्यामध्ये एंटायर विलेज असा शब्द वापरलेला आहे. आणि किती रेव्हेन्यू त्यांना सोडून दिलेला आहे म्हणजे बहाल केलेला त्याचा उल्लेख त्यामध्ये आलेला आहे. परंतु काय झालेलं आहे की हे जर कोणाला वाचता आलं नाही अलिनेशन रजिस्टर तर त्याच्यावर खूप चुकीचे अर्थ लावले जातात. मी एक उदाहरण सांगतो आपल्याला. आता 2010 मध्ये गव्हर्नमेंटच्या असं लक्षात आलं की बऱ्याच देवस्थान इनाम जमिनी ह्या बेकायदेशीर पद्धतीने हस्तांतरण करण्यात आलेले आहे, देवस्थानाच्या हिताचा विचार न करता. म्हणून त्यांनी काय केलं, फारसा अभ्यास न करता, फारसा विचार न करता एक सर्क्युलर काढलं 2010 मध्ये की देवस्थान इनाम वर्ग 3च्या जमिनी या अहस्तांतरणीय आहेत, शासनाची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय अशा जमिनीचं हस्तांतरण करता येत नाही. पुन्हा असंही म्हटलं त्याच्यामध्ये की या जमिनी कुळ लावून कुळाला देता येत नाही, त्यामुळं असे जे काही हस्तांतरण सर्व बेकायदेशीर आहेत. आणि असे जे हस्तांतरण झालेले आहेत त्या सर्व नोंदी महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडच्या सेक्शन 257 प्रमाणे स्वतःहून महसूल अधिकाऱ्यांनी रिव्हिजन मध्ये घ्याव्यात. आणि तो रिव्हिजन मध्ये घेताना जो काही विलंब झालेला असेल तो सर्व विलंब माफ करावा आणि त्या झालेल्या नोंदी रद्द कराव्या, असं त्यांनी एक सर्क्युलर काढलं 2010 मध्ये. आता नंतर 2011 मध्ये असं लक्षात आलं की त्या सर्क्युलर मध्ये काही चुकीच्या गोष्टी बऱ्याच नमूद झालेल्या आहेत. त्यापैकी एक जी गोष्ट आहे की या जमिनीला कुळ कायदा लागत नाही, कुळाला जमीन देता येत नाही, हा जो काही क्लॉज टाकलेला आहे तो चुकीचा आहे असं गव्हर्नमेंटच्या लक्षात आलं. तर त्यांनी 2011 मध्ये एक शुद्धीपत्रक काढलं आणि त्यामधून कुळाच्या बाबतीतला जो मजकूर होता 2010च्या सर्क्युलर मध्ये की ही जमीन कुळाला देता येत नाही, कुळ लावून जमीन देता येत नाही, तो क्लॉज डिलीट केला. म्हणजे कुळ कायद्याच्या बाकीच्या सगळ्या तरतुदी या जमिनीला लागू पडतात ती गव्हर्नमेंटने इनडायरेक्टली मान्य केलं. परंतु काय झालं की हे जे शुद्धीपत्रक 2011 मध्ये काढलेलं आहे ह्या महाराष्ट्रात बऱ्याचशा शासकीय कार्यालयामध्ये काही पोहोच झालेलं नव्हतं. ज्या लोकांना माहिती होतं त्यांनाच माहिती की असं शुद्धीपत्रक काढलेलं आहे. आणि त्यामुळं काय झालं की 2010च्या सर्क्युलरच्या आधारे खूप काही ऍक्शन्स घेतल्या गेल्या. तर त्या 2010च्या सर्क्युलरमध्ये हे काही कुठं रेव्हेन्यू ग्रँट काय प्रकारे, सॉइल ग्रँट काय प्रकारे हे काही कुठं स्पष्ट नमूद केलेलं नाही. महसूल अधिकाऱ्यांना त्याची काही माहिती नाहीये की रेव्हेन्यू ग्रँट कशाला म्हणायचं, सॉइल ग्रँट कशाला म्हणायचं. त्यांनी काय केलं की अलिनेशन रजिस्टर मध्ये जे जे काही देवस्थान इनाम दाखवलेलं आहे त्या सगळ्या देवस्थानच्याच प्रॉपर्टी आहेत असं समजून ऍक्शन घ्यायला सुरुवात केली. मग त्यांनी काय केलं, अलिनेटेड विलेज, ऍक्च्युअली अलिनेटेड विलेज मधल्या जमिनी ज्या आहेत त्या खासगी मालकीच्या आहेत.
त्या जमिनीच्या मालकी हक्काशी देवस्थानचा काही संबंध नाही. देवस्थानला फक्त रेव्हेन्यू घेण्याचा अधिकार आहे. परंतु याचा विचार न करता त्या गावामधल्या जमिनीचे जे काही व्यवहार झालेले असतील 1930 सालापासून, ते सर्व 257 सेक्शन खाली रिव्हिजन मध्ये घेतले गेले आणि त्या सर्व नोंदी शासकीय अधिकाऱ्यांनी रद्द करून टाकल्या. मग त्यामध्ये वारसा हक्काच्या नोंदी होत्या, खरेदी खताच्या नोंदी होत्या, बिगरशिती झालेल्या नोंदी होत्या किंवा इतरही काही नोंदी होत्या, त्या सर्व नोंदी त्यांनी रद्द केलेल्या आहेत. म्हणजे 2010चं परिपत्रक पूर्ण चुकलेलं होतं. म्हणून काय झालं की ज्यावेळेला काही गोष्टी माझ्यापर्यंत आल्या, ते एक रॉबर्ट डायर्स म्हणून एक क्लायंट होता, त्याच्या वतीने आम्ही बॉम्बे हायकोर्टामध्ये एक रिट पिटिशन दाखल केलं. त्यामध्ये हे 2010चं सर्क्युलर आम्ही चॅलेंज केलेलं होतं. त्यामध्ये असं आमचं म्हणणं होतं की 2010च्या सर्क्युलरमध्ये हे काही कुठं म्हटलेलं नाही की रेव्हेन्यू ग्रँट कोणाला म्हणायचं, सॉइल ग्रँट कोणाला म्हणायचं. आणि जे अॅलिनेटेड विलेज आहेत त्यावर सुद्धा त्यांनी ऍक्शन्स घ्यायला सुरुवात केल्या. त्यामुळे हे 2010चं सर्क्युलर बेकायदेशीर आहे. त्यामुळे इट मे बी डिक्लेअर्ड दॅट दी सर्क्युलर ऑफ 2010 इज अ नल अँड व्हाईड आणि ते क्वॅश सेट असाइड करावं असं त्यामध्ये प्रेयर केलेली होती. परंतु ज्यावेळेला हायकोर्टापुढे ही बाजू मांडली की या देवस्थान इनामात 2 प्रकार आहेत, सॉइल ग्रँट आणि रेव्हेन्यू ग्रँट असे 2 प्रकार आहेत. सॉइल ग्रँट कोणाला म्हणावं की कोणीतरी पूर्वीच्या रुलरनी कुठली तरी एक जमीन त्या देवस्थानाला पूर्णपणे बहाल केलेली आहे. त्या देवस्थानमधले माइन मिनरल राईट देऊन टाकलेले आहेत, वॉटर राईट दिलेले आहेत, दगड धोंडे सगळे राईट दिलेले आहेत, रेव्हेन्यू राईट सगळे देवस्थानला दिलेले आहेत. असं जर असेल तर दॅट लँड इज कॉल्ड सॉइल ग्रँट. आणि एखाद्या देवस्थानाला फक्त त्या जमिनीचं किंवा त्या गावाचा रेव्हेन्यू जर दिला असेल तर त्याला म्हणतात रेव्हेन्यू ग्रँट. आणि रेव्हेन्यू ग्रँट जे काही असेल त्या रेव्हेन्यू ग्रँट केस मधला जमिनीचा मालकी हक्क काही देवस्थानाकडे नसतो. तो देवस्थान तो मालकी हक्क खासगी व्यक्तीकडे असतो. त्या व्यक्तीला ती जमीन विकायचा अधिकार असतो. मग जी जमीन ज्याला विकली जाईल त्या व्यक्तीची जबाबदारी आहे की तो रेव्हेन्यू जो आहे तो देवस्थानला देणे. आता रेव्हेन्यू जमा करायचं काम कोण? तलाठी करतं. म्हणजे तलाठीचं कर्तव्य आहे की तो त्या गावचं रेव्हेन्यू जमा करून कलेक्टर साहेबांची परवानगी घेऊन तो देवस्थानला बहाल करून टाकायला पाहिजे. याला आपण रेव्हेन्यू ग्रँट म्हणतो. आता ही सर्व गोष्टी ज्यावेळेला चीफ जस्टिसच्या निदर्शनाला आली तेव्हा त्यांनी रिसेंटली जजमेंट दिलं त्या मॅटरमध्ये, रॉबर्ट डायस वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. नेक्स्ट मीटिंग मध्ये मी आपल्याला त्याचं फर्स्ट रिट पिटिशन नंबर, त्याचं जजमेंट वगैरे सगळं पर्टिक्युलर देईल मी. तर त्यामध्ये हेच संपूर्ण आलेलं आहे की व्हॉट इज सॉइल ग्रँट, व्हॉट इज रेव्हेन्यू ग्रँट. आणि अशा रेव्हेन्यू ग्रँट विलेजेस जे काय आहेत त्यामध्ये देवस्थानचा मालकी हक्क नाहीये हे त्या जजमेंटमध्ये स्पेसिफाय झालेलं आहे. तर आपल्या एरियामध्ये वज्रेश्वरी देवस्थानाचे जे काही रेव्हेन्यू ग्रँट विलेजेस आहेत, उदाहरणार्थ फेण आहे, कणे किंवा अजूनही बरेच विलेजेस आहेत, त्या संपूर्ण गावामधल्या जे जमीन ते खासगी मालकीच्या, देवस्थानाला फक्त रेव्हेन्यू घेण्याचा अधिकार आहे. असा एक जमिनीचा हा प्रकार आहे. आता आपण सातबारामध्ये आपण कब्जेदार सदरी, मालकी सदरी. आता सर्वे सेटलमेंट मध्ये काही जमिनीच्या बाबतीत असं आढळलं की हे जे काही जमीन मालक आहेत ते 2 प्रकारचे मालक दिसत आहेत. एक जो आहे त्याला त्या जमिनीचा रेव्हेन्यू राईट आहे, त्या जमिनीचे टायटल दाखवणारे बरेचसे काही कागदपत्र आहेत, परंतु त्याला आपण ए म्हणू. दुसरं बी आहे, त्याचं पजेशन आहे त्या प्रॉपर्टीवर आणि हे पजेशन लास्ट सो मेनी जनरेशन कंटिन्यू आहे. आणि असं दिसतं की बीचं पजेसरी टायटल आहे आणि डॉक्युमेंटरी टायटल सर्व एचं दिसत आहे. तर सर्वे सेटलमेंट मध्ये या ए ला सुपिरियर होल्डर धरलेला आहे आणि बी ला इन्फिरियर होल्डर धरलेला आहे. हा प्रकार जो आहे तुमच्या कोकण रिजन मध्ये मला पाहायला मिळाला, बाकी इतर एरियामध्ये हा प्रकार दिसत नाही. तसेच ज्याला रेव्हेन्यू घेण्याचं राईट आहे त्या जमिनीचं त्यालाही सुपिरियर होल्डर समजण्यात आलेलं आहे. आणि कब्जेदार सदरी 2 पद्धतीचे नाव आलेले आहेत. एक मध्ये रेग मारून रेगेच्या वर सुपिरियर होल्डरचं नाव म्हणजे एचं नाव असेल आणि रेगेच्या खाली बीचं नाव म्हणजे इन्फिरियर होल्डरचं नाव असेल. असं कब्जेदार सदरी नोंदी घेतलेल्या आहेत. आणि जिथं सुपिरियर होल्डर आणि इन्फिरियर होल्डर हा विषय नसेल तिथं त्या जमीन मालकाचं नाव कब्जेदार सदरी घेतलेलं आहे. परंतु जरी एखाद्याचं नाव कब्जेदार सदरी घेतलेलं असेल तरी तो लॉफुल ओनरच होतो असं त्याचा अर्थ होत नाही. तर त्या पॉइंटवर बरेच हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाचे जजमेंट आहे की रेव्हेन्यू रेकॉर्ड इज नॉट एव्हिडन्स ऑफ टायटल, इट इज अ रेकॉर्ड मेड फॉर फिस्कल पर्पज फॉर कलेक्शन ऑफ लँड रेव्हेन्यू. म्हणून सातबारावर एखाद्याचं नाव मालकी सदरी दाखवलेलं आहे म्हणून तो काही त्या जमिनीचा मालक होत नाही.
परंतु त्यावर एक सुप्रीम कोर्टाचं बरंच जुनं एक जजमेंट आहे की ओल्ड एंट्री असेल एखाद्याची विच इज नॉट चॅलेंज बाय एनीबडी फ्रॉम लास्ट सो मेनी जनरेशन आणि त्याचं पोझिशन असेल तर त्याचं टायटल धरलं जावं असं एक जुनं एक जजमेंट आहे. मी तेही नंतर आपल्याला देईल ते. असं तो कब्जेदार कॉलम असतो. आता नमुना नंबर 7 मधला अदर राईट कॉलम जो काही आहे इतर हक्क, तर इतर हक्कामध्ये ज्या काही नोंदी घेतल्या जातात ते त्या जमिनीमध्ये ज्यांचे मालकी हक्का व्यतिरिक्त जे काही अधिकार असतील, म्हणजे कोणाला मॉर्गेज दिला असेल, म्हणजे बिनताब्याचं मॉर्गेज असेल, म्हणजे आपण ज्याला नजर गहाण म्हणू, अशा गहाणदाराची नोंद इतर हक्कामध्ये केली जाते. किंवा त्या जमिनीबाबत त्या जमिनीवर कोणाचा चार्ज ठेवला असेल, एखाद्याचा मेंटेनन्स चार्ज असेल, कुठल्या रकमेचा बोजा असेल किंवा सोसायटीचं इकरारपत्र असेल, तर अशी नोंद या इतर हक्कात घेतली जाते. किंवा जमिनीच्या मालकी व्यतिरिक्त समजा त्या जमिनीमधल्या विहिरीमध्ये कोणाचे राईट्स असतील किंवा कोणाचे इजमेंट राईट त्या प्रॉपर्टीत असतील, तर अशा नोंदी या सर्व इतर हक्कामध्ये घेतल्या जातात. आता इतर हक्कामध्ये पूर्वी काय व्हायचं की पोझिशन वरून फक्त वारस नोंदी घेतल्या जायच्या. म्हणजे ए हा कोणीतरी मयत झाला, त्याला मुलं मुली काही वारस आहेत आणि त्याची एची वारसाची नोंद होताना नोंद अशी झाली की त्याला 3 मुलं 2 मुली आहेत, परंतु प्रत्यक्ष कब्जावरून 3 मुलांची नावं कब्जेदार सगळी दाखल केली आणि मुलींची नावं इतर हक्कात दाखल केली. आता त्यावेळेला ज्या नोंदी व्हायच्या ह्या काही मालकी हक्काला धरून नोंदी होत नव्हत्या. ज्याचा ताबा असेल त्याचे नाव कब्जेदार सदरी घ्यायचे आणि ज्याचा ताबा नाही त्याचे नाव अदर राईट्स मध्ये घ्यायचे. परंतु मधल्या काळामध्ये काय झालं की इतर हक्कामध्ये नोंद आहे म्हणजे त्याचा मालकी हक्काशी काही संबंध नाही असं समजून काही जमिनीचे व्यवहार होत गेलेले. परंतु 1956च्या वारसा कायद्यानुसार अशा मुलींचे त्या प्रॉपर्टीमध्ये राईट असताना सुद्धा त्यांच्या नोंदी इतर हक्कामध्ये घेतल्या गेलेल्या आहेत. म्हणून त्यांचे काही राईट त्या प्रॉपर्टी मधले जात नाही. त्या जमिनीमध्ये मालकी हक्क त्या मुलींना असतात. दे कॅन एक्सरसाइज देअर राईट बाय फायलिंग सूट फॉर पार्टिशन वगैरे वगैरे ते करू शकतात. तर अशा नोंदी इतर हक्कामध्ये आहेत. परंतु बरेच वेळा असं लक्षात आलेलं आहे कुठल्या तरी बिनताबे गहाणाची नोंद ही सातबारावर इतर हक्कामध्ये घेतलेली आहे आणि खूप जुनी 30-40 वर्षापूर्वीची नोंद आहे आणि आता काही कारणामुळे ती नोंद आता रद्द करून घ्यायची आपल्याला आणि रेव्हेन्यू कडे तुम्ही जर अर्ज दिला की ही नोंद रद्द करा तर त्यांना ह्या नोंदीचं काही समजत नाही की कायदेशीर त्या नोंदीला किती महत्व आहे, काय त्या नोंदीमध्ये काही मालकी हक्काचे काही इन्व्हॉल्वमेंट आहे का त्या नोंदी, त्याचा काही विचार ते करत नाही आणि काहीतरी तुम्हाला ऍडवाइस करत राहतात की ती ज्या फेरफारनी ती नोंद झालेली त्या नोंदीवर तुम्ही अपील करा. आता काही लोकांनी अपील केले तर मुदतीच्या मुद्द्यावर ते अपील रद्द करण्यात आलेले. तर प्रश्न असा आहे की नजर गहाण जो आहे ती जी नोंद सातबारावर इतर हक्कात घेतली जाते, कदाचित त्या नजर गहाणाचे पैसे सुद्धा ते सावकाराला दिलेले असतात किंवा कदाचित पैसे त्याचे रिफंड केलेले नसतील. परंतु त्या नजर गहाणाच्या डॉक्युमेंटच्या आधारे त्या सावकाराला पैसे वसूल करायसाठी जी काही कायद्याने मुदत दिलेली आहे ती मॅक्झिमम 12 वर्षाची मुदत आहे त्याला पैसे वसूल करायची. ती मुदत होऊन गेली, तो सावकाराचं ठाव ठिकाणा नाहीये, त्याच्या वारसांचं ठाव ठिकाणा राहिलेलं नाहीये, परंतु इतर हक्कामध्ये नोंद तशीच आहे. तर अशी जी काही टाइमबार्ड कर्जाच्या नोंदी ज्या आहेत त्याला आपण मराठीमध्ये पोकळीस्त नोंदी म्हणतो. आता अशा नोंदी कमी करायची जी तरतूद आहे ती अँडरसन मॅन्युअल मध्ये आलेली पहा. म्हणजे जर कदाचित आपल्या एखाद्या क्लायंटच्या सातबारावर इतर हक्कामध्ये जर नजर गहाणाच्या एखाद्याच्या सावकाराच्या नोंदी असल्या आणि त्या नोंदी जर कमी करून घ्यायच्या असल्या पोकळीस्त नोंदी म्हणून तर अँडरसन मॅन्युअल मध्ये ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्या आधारे इतर हक्कामधल्या अशा ज्या पोकळीस्त नोंदी त्या कमी करून घेता येतील. परंतु काही मुलींच्या नोंदी इतर हक्कामध्ये झालेल्या आहेत त्या पोकळीस्त नोंदी म्हणता येत नाही. तर त्यांचे आजही त्या प्रॉपर्टीमध्ये राईट आहे. अशा ज्या काही नोंदी इतर हक्कामध्ये असतील तर अशा ज्या मुली ज्या आहेत त्यांची नावं इतर हक्कामध्ये आहेत त्या मुलींच्या संमत्या घेऊन त्यांच्याकडून हक्क सोडपत्र किंवा अप्रोप्रिएट डॉक्युमेंट घेऊनच त्या नोंदी तुम्हाला रद्द करता येतील. त्याशिवाय त्या नोंदी रद्द होणार नाही. आता आपण फॉर्म नंबर 7 मध्ये येऊ. आता 7 मध्ये जमीन कसणाऱ्याचं नाव, म्हणजे आता जमीन मालक जर स्वतः जमीन करत असेल
तर तिथं येतंय खुद्द किंवा जमीन मालक स्वतः वहीत करतात आणि रीत कॉलम आलेला आहे. आता जमीन मालक व्यतिरिक्त जर कोणी दुसरं जमीन वहीत करत असेल तर त्या जमिनीत त्या वहीत करण्याचं नाव दिलेलं असतं की चिमाजी गोमाजी हा जमीन वहीत करतो. तो फॉर्म नंबर 7 मध्ये आलेला असतो. आणि त्याच्या पुढे रीत कॉलम जो काय आहे त्या रीत मध्ये एकंदर 6 प्रकारच्या रीती आहेत. रीत 1 म्हणजे मोड 1 की जमीन मालक स्वतः हाताने शेती करत असेल तर त्याची नोंद रीत 1 सदरी घेतली जात असे. रीत 2 म्हणजे जमीन मालक स्वतः हाताने शेती करत नाही परंतु हायर्ड लेबर म्हणजे भाडोतरी मजुरांकडून शेती करून घेतो. अशा परिस्थितीत त्या रीत 2 म्हणून त्याची नोंद येते, रीत 2. आणि रीत 3, 4, 5, 6 ज्या आहेत ह्या कुळाच्या रीती आहेत. त्यातील रीत 3 म्हणजे कुळ जमीन वहीत करतो परंतु जमीन मालकाला तो रोख स्वरूपात खंड देतोय. अशा परिस्थितीमध्ये त्याची नोंद जी होते रीत 3 सदरी नोंद होते. रीत 4 म्हणजे जर कुळ जमीन मालकाला रोख स्वरूपात खंड देत नाही परंतु पिकात वाटा देतो, म्हणजे निम्मा वाटा असेल, चौथा वाटा असेल, तिसरा वाटा असेल. समजा 30 पोते धान्य झाले आणि तिसरा वाटा तो जमीन मालकाला देत असेल, 10 पोते देत असेल, तर अशा परिस्थितीमध्ये रीत 3 सदरी त्याची नोंद रीत 4 सदरी त्याची नोंद घेतली जाते. रीत 5 म्हणजे फिक्स क्रॉप बेसिस, म्हणजे पीक किती येऊ त्यांनी जमीन मालकाला एक ठराविक पोते धान्य द्यायला पाहिजे किंवा ठराविक चारा इतका इतका द्यायला पाहिजे. समजा त्यात काही पीक येऊ त्या जमीन मालकाला 5 पोते भात द्यायला पाहिजे. अशा याला रीत 5 लागू होते. आणि रीत 6 म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ एनी 2 मोड, म्हणजे काही प्रमाणात तो रोख स्वरूपात खंड देतो, काही प्रमाणात तो पिकात वाटा देतो. अशा परिस्थितीमध्ये रीत 6 तिथे ऍप्लिकेबल होते. अशा पद्धतीच्या 6 रीती आहेत. आता 6 रीतीचा जो उल्लेख आहे तो कुठल्या लँड रेव्हेन्यू कोड मध्ये आलेला नाही किंवा कुठल्या आताचे जे काही महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडचे 4 खंड आहेत त्याच्यामध्ये कुठे आलेलं नाहीये. 1926 साली गव्हर्नमेंटने एक सर्क्युलर काढलेलं आहे. त्या सर्क्युलरमध्ये या रीतीचा उल्लेख आलेला आहे आणि याचा सर्व रेफरन्स अँडरसन मॅन्युअल मध्ये आलेला आहे. तर अँडरसन मॅन्युअल हे आउट ऑफ प्रिंट आहे आणि त्याची पीडीएफ मध्ये कॉपी मी आपल्या संयोजकांकडे मी द्यायची व्यवस्था करेल, आपण त्यांच्याकडून अवेलेबल करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीच्या या रीत सदरी नोंदी घेतल्या जातात. आता इनाम हा विषय जो आहे ना यामध्ये मी पुढे जातोय. आता इनाम मध्ये मी आपल्याला एकंदर 7 प्रकारचे इनाम दाखवलेले आहेत. त्यामध्ये इनाम क्लास 4, 5, 6 हे वतन दाखवलेले आहेत. म्हणजे 4 आणि 5 हे नॉन सर्व्हिस वतन आहेत आणि 6 नंबर जो आहे तो सर्व्हिस वतन आहे की ज्यामध्ये महार वतन असेल, कुलकर्णी देशपांडे वतन असेल, पाटील वतन असेल, अशा बऱ्याच वतनांचा उल्लेख येतोय. ज्या त्या एरियामध्ये आपण पाहिलं की वेगवेगळ्या पद्धतीचे वतन आपल्याला आढळून आलेले आहेत. तर त्यामध्ये एक इन्फिरियर विलेज वतन असं शब्द वापरण्यात आलेला आहे. इन्फिरियर विलेज वतन म्हणजे जे कनिष्ठ पद्धतीची कामं करणारे लोक असतील, मग ते गावातला महार समाज असेल, मांग समाज असेल, चांभार असेल, हे जे काय आहेत हे जे काही निकृष्ट प्रतीची कामं करायचे त्यांना इन्फिरियर विलेज वतन म्हणायचे. आणि बाकी जे काही पाटील वतन असेल, कुलकर्णी वतन असेल, देशपांडे असेल वगैरे वगैरे हे जे काही वतन होते त्यांना इन्फिरियर वतन म्हटलं जात नव्हतं. आणि ही जी काही वतनदारी जी काही चालायची ही सिस्टीम जी आहे ही पूर्वी पिढ्यानपिढ्या चालत आलेली सिस्टीम होती. इव्हन ब्रिटिशच्या पूर्वीपासून चाललेली होती. परंतु ह्यामध्ये कुठली तरी एक सूत्रता असायला पाहिजे वतनदारीमध्ये. पण ब्रिटिशांनी वेळोवेळी बऱ्याच वेळ काही रेग्युलेशन्स केले, काही ऍक्ट केलेत आणि सरतेशेवटी बॉम्बे हेरिडिटरी ऑफिसेस ऍक्ट 1874 हा ऍक्ट केला आणि पूर्वीचे सर्व ऍक्ट रिपील केलेले. या ऍक्ट नुसार रिप्रेझेंटेटिव्ह वतनदार ही टर्म आणली, म्हणजे एक महार वतन आहे की ज्यामध्ये एंटायर महार फॅमिली ही वतनदार म्हणून काम करते आहे. परंतु त्यांचा कोणीतरी एक रिप्रेझेंटेटिव्ह आहे जो ही इज आन्सरेबल टू गव्हर्नमेंट. अशा रिप्रेझेंटेटिव्ह वतनदाराचं नाव हे त्या वतनदारीचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून गव्हर्नमेंटच्या रेकॉर्डला असायचं. आणि जी जमीन त्यांना वतनदार म्हणून दिलेली असेल इन लिeu ऑफ सर्व्हिसेस रेंडर्ड बाय दिस वतनदार, तर त्या जमिनीला वतनदार म्हणून त्या रिप्रेझेंटेटिव्हचं नाव नमूद केलेलं असायचं. ह्या वतन ज्या जमिनी आहेत
ह्या काही वतनदारांच्या मालकीच्या जमिनी नव्हत्या, त्या पूर्वीच्या रुलरच्या जमिनी होत्या. या वतनदारांना त्यांनी जी सर्व्हिसेस दिलेली आहे त्या सर्व्हिसेसच्या बदल्यात त्यांना त्यांच्या उपजीविकेसाठी दिलेल्या जमिनी होत्या. ही अशी वतनदारी चालत आली. म्हणजे तो महार वतन असेल किंवा पाटील वतन असेल, समजा पाटील कम्युनिटी आहे किंवा पाटील फॅमिली आहे, ती जी काही पाटीलकी करायची त्याबद्दल त्यांना जी जमीन वहितीला दिलेली होती त्या जमिनीच्या उत्पन्नातून त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे, त्याला आपण पाटील वतन म्हणतो. कुलकर्णी वतन किंवा देशपांडे वतन असेल तर तो कुलकर्णी म्हणजे गावाचा हिशोब टिशोब सांभाळायचं काम संपूर्ण करायचं आणि जो रेव्हेन्यू जमा होईल तो रेव्हेन्यू गव्हर्नमेंट पर्यंत पोहोचवायची व्यवस्था करायची. त्या प्रित्यर्थ जो सर्व्हिस देत होता कुलकर्णी किंवा पाटील जो काही लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन मेंटेन करायसाठी सर्व्हिस देत होता, त्याच्या प्रित्यर्थ जी जमीन त्यांना दिलेली होती ती त्यांची वतन प्रॉपर्टी होती आणि त्या त्या फॅमिलीचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून कुटुंबाच्या एका मेन सदस्याचं नाव त्या रेकॉर्ड ऑफ राईटला लागलेलं असायचं. आता ही हळूहळू काय झालं, गव्हर्नमेंटनी या वतनदाराच्या जागेवर पेड सर्वंट नेमायला सुरुवात केली. समजा कुलकर्णीच्या जागेवर तलाठी नेमायला लागले, त्यांना गव्हर्नमेंट पगार द्यायला लागलं. हे पाटील वगैरे ह्यांच्या जागेवर दुसरे कोणी नेमायला सुरुवात झाली. ज्या त्या एरियामध्ये पोलीस यंत्रणा झाली, त्या पाटलांच्या सर्व्हिसेसची काही गरज राहिली नाही. किंवा ग्रामपंचायती स्थापन व्हायला लागल्या, त्यामुळे गावची स्वच्छता सुरक्षितता वगैरे याच्यासाठी काही कोणाच्या सर्व्हिसची आवश्यकता राहिली नाही. त्यामुळे गव्हर्नमेंटनी ही सर्व वतनं अबॉलिश करायचा निर्णय घेतला आणि हळूहळू एक 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 वतनं अबॉलिश करायला सुरुवात केली. जसं आता महार वतन हे बॉम्बे इन्फिरियर विलेज वतन अबॉलिशन ऍक्ट नुसार अबॉलिश करण्यात आलेले आहे. किंवा कुलकर्णी वर्ग वतन असेल तर बॉम्बे कुलकर्णी परगणा वतन अबॉलिशन ऍक्ट नुसार किंवा पाटील वतन अबॉलिशन ऍक्ट आणलेले, असे वेगवेगळे वतन अबॉलिशन ऍक्ट आणून हे वतन हळूहळू एक एक रद्द केलेले आहे. आता गव्हर्नमेंट पुढे प्रश्न असा होता की ठीक आहे, वतनदारी त्यांची रद्द झालेली आहे, परंतु त्यांच्या ताब्यात जे जमीन आहे त्याचं काय करायचं. इनफॅक्ट दे आर नॉट ओनर ऑफ द लँड. ह्या जमीन त्यांच्याकडे सर्व्हिसेसच्या बदल्यात कल्टिवेशनला होत्या, परंतु या जमिनीवर त्यांचा उदरनिर्वाह चालू होता. त्यामुळे जर त्या जमिनीवर त्यांचा उदरनिर्वाह आहे तर अशा जमिनी या त्यांनाच मालकी हक्काने दिल्या तर हे योग्य राहील, असं एक सोशलिस्टिक अप्रोच गव्हर्नमेंटने घेतलं त्यावेळेला आणि वेगवेगळे कायदे करून या जमिनी त्यांना रिग्रँड करायचं ठरवलं. जसं आता इन्फिरियर विलेज वतन अबॉलिशन ऍक्ट नुसार जे काही इन्फिरियर विलेज असतील, मग महार असेल, मांग असेल किंवा इतर कुठले वतन असेल, तर ते वतन अबॉलिश झाल्यानंतर जर त्या वतनदारांनी एक पर्टिक्युलर स्टिप्युलेटेड पिरियड मध्ये म्हणजे 5 वर्षाचा अवधी दिलेला होता, तो ऍक्ट लागू झाल्यानंतर 5 वर्षाच्या आत त्यांनी जर शेतसाऱ्याची 3 पट रक्कम भरली तर ती जमीन त्याला नवीन शर्तीने रिग्रँड करायची. किंवा पाटील वतन आहे, त्यांनी शेतसाऱ्याच्या 6 पट रक्कम भरली तर ती जमीन त्याला नवीन शर्तीने रिग्रँड करायची. असा निर्णय गव्हर्नमेंटनी घेतला आणि ज्यांनी ज्यांनी मुदतीमध्ये पैसे भरले अशा लोकांना त्या जमिनी नवीन शर्तीने रिग्रँड केलेल्या आहेत. नवीन शर्त म्हणजे ते त्या जमिनीचे मालक झालेत ते वतनदार, परंतु त्यांना ती जमीन त्रयस्थ व्यक्तीला विकायचा अधिकार नाहीये. वारसांना वारसा हक्क प्राप्त होईल त्यांच्या, परंतु थर्ड पार्टीला विकायचा त्यांना अधिकार नाही. अशा जमिनीला नवीन शर्त म्हटलं जातं आणि अशा जमिनी या सुरुवातीला सर्व नवीन शर्तीने रिग्रँड करण्यात आल्या. पुन्हा त्यानंतर गव्हर्नमेंटने थोडा लिबरल अप्रोच घेतला की या जमिनी ज्या यांना नवीन शर्तीने रिग्रँड केलेल्या आहेत तर त्यांना आपण जमिनीची ट्रान्सफरेबल राईट सुद्धा द्यायला पाहिजे, असा गव्हर्नमेंटने निर्णय घेतला. आणि नंतर वेळोवेळी वेगवेगळे सर्क्युलर काढून जर त्या वतनदाराने त्या जमिनीच्या शेतसाऱ्याच्या अजून काही रक्कम जर भरली तर त्याला ती जमीन जुन्या शर्तीने रिग्रँड करायची प्रोव्हिजन आणलेली. फॉर एक्झाम्पल, महार वतन असेल म्हणजे कुठलं इन्फिरियर विलेज वतन असेल तर पूर्वी त्यांनी शेतसाऱ्याची 3 पट रक्कम भरलेली, त्याला जमीन नवीन शर्तीने रिग्रँड केलेली आहे. आता त्यांनी जर असेसमेंटच्या 10 पट रक्कम परत जर भरली तर ती जमीन त्याला जुन्या शर्तीने रिग्रँड करायचं ठरवलं. म्हणजे त्यांनी 10 पट रक्कम जर भरली अजून तर ती जमीन त्याला जुन्या शर्तीने रिग्रँड होईल, प्रोव्हाइडेड की त्या जमिनीचा वापर फक्त शेतीसाठी करावा, शेती व्यतिरिक्त वापर करू नये. जर शेती व्यतिरिक्त वापर करायचा असेल म्हणजे बिगर शेती वापर करायचा असेल तर जो कोणी होल्डर असेल त्या जमिनीचा त्यांनी शेतसाऱ्याच्या त्यांनी बाजारभावाच्या 50% रक्कम हे शासनाला देणं अनिवार्य राहील, अशी तरतूद त्यामध्ये आणली गेली त्या सर्क्युलरमध्ये. आणि या जमिनी जुन्या शर्तीने रिग्रँड करायला सुरुवात केली. समजा महार वतन जमीन आहे,
त्यांनी सुरुवातीला 3 पट भरले, नवीन शर्तीवर रिग्रँट झाली, नंतर असेसमेंटच्या 10 पट भरली, जुन्या शर्तीवर रिग्रँट झाली. आता त्या व्यक्तीला जर जमीन विकायची असेल तर विकायला त्याला परवानगी आहे. फक्त जो खरेदी घेणार आहे त्यांनी ती जमीन फक्त शेतीसाठी वापरायची, बिगर शेती कारणाला वापरू नये. पाटील वतन जमीन आहे, त्यांनी सुरुवातीला 6 पट भरलेले आहेत, नवीन शर्तीने रिग्रँट झालेली आहे, नंतर त्यांनी पुन्हा 20 पट भरले, जुन्या शर्तीने रिग्रँट झाली. त्या पाटलांनी जमीन कोणाला विकली, थर्ड पार्टीला विकायचा अधिकार आहे त्याला. फक्त थर्ड पार्टी परचेसरनी त्या प्रॉपर्टीचा वापर हा फक्त शेतीसाठी करायचा आहे, शेती व्यतिरिक्त वापर त्याला करता येणार नाही. पुढं त्यामध्ये असंही आलेलं आहे की जर बिगर शेती वापर करायचा असेल तर ही विल हॅव टू पे 50% ऑफ द मार्केट व्हॅल्यू. मग त्यांनी जर 50% ऑफ द मार्केट व्हॅल्यू जर पैसे भरले शासनाला तर त्या जमिनीवरचं जे रिस्ट्रिक्शन आहे जुन्या शर्तीचं ते रिस्ट्रिक्शन निघून जातं. अशा पद्धतीची रचना आहे. आता ही जी काही तरतूद आहे हे वतन जमिनी संदर्भात लागू आहे. वतन व्यतिरिक्त इतर ज्या जमिनी आहेत त्याला ही तरतूद काय लागत नाही, कारण वतन रिग्रँट करायची प्रोव्हिजन आहे. वतन व्यतिरिक्त जमीन रिग्रँट करायचं काही कारण नाही. उदाहरणार्थ सांगतो मी आपल्याला की इनाम वर्ग 2 आहे, पर्सनल इनाम. मी स्पष्ट करताना सांगितलेलं आहे की पर्सनल इनाम जे काय आहेत त्यांच्या पर्सनल प्रॉपर्टी आहेत, फक्त त्यांना रेव्हेन्यू मध्ये एक्झम्पशन का दिलेलं आहे तर त्यांनी काही समाजासाठी खूप मोठं शौर्य केलं, काम केलेलं आहे म्हणून त्यांच्या जमिनीला शेतसाऱ्यामध्ये सवलत दिलेली, म्हणून त्याची वर्गवारी इनाम वर्ग 2 मध्ये केलेली आहे. परंतु ते वतन नाहीये, त्यामुळे रिग्रँटचा प्रश्न येत नाही. म्हणून पर्सनल इनाम ॲबॉलिशन ऍक्ट लागू करताना फक्त इनाम ॲबॉलिश केलेले आहे, त्या जमिनी रिग्रँटची प्रोव्हिजन त्याच्यात काही घेतलेली नाही, कारण इट इज नॉट अ ग्रँट ऑफ लँड, सो नो क्वेश्चन ऑफ रिग्रँट विल अराईज. म्हणून बऱ्याच मॅटरमध्ये असं प्रश्न आलेले होते की पर्सनल इनाम जमीन आहे ती काही रिग्रँट झालेली नाही, आता बिगर शेती वापर करायचा आहे त्यांना, तर अशा परिस्थितीत त्यांच्याकडून 50% रकमेचा नजराना घेता येईल का, हा प्रश्न त्यात निर्माण होतो बऱ्याच वेळा. तर त्यावर एका मॅटरमध्ये असा प्रश्न निर्माण झाला होता. तर ते मॅटर म्हणजे आय हॅड कंडक्टेड दॅट मॅटर आणि मी त्यात ओपिनियन दिलं होतं की ही काही वतन प्रॉपर्टी नाही, प्रायव्हेट प्रॉपर्टी, तर 50% नजरांची प्रोव्हिजन याला लागत नाही. तर ते राज्य सरकारकडे मॅटर होतं. नंतर लॉ अँड ज्युडिशियरीकडे ते मॅटर रेफर केलं गेलं. लॉ अँड ज्युडिशियरीने ओपिनियन दिलं की पर्सनल इनामची प्रॉपर्टी ती प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, बिगर शेती करताना जमिनीच्या बाजारभावाच्या 50% नजरानं घ्यायचं काही कारण नाही. अशा पद्धतीचा हा प्रकार आहे. आता बऱ्याच वेळा एनए प्रकरणामध्ये हा प्रश्न येतो की खरंच वतन जमीन आहे की नाही. तर मी आपल्याला सांगितलं की अलिनेशन रजिस्टर हे मेंटेन केलेलं आहे सर्व इनाम आणि वतन जमिनीचं. आता काही भागामध्ये असं झालेलं आहे की अलिनेशन रजिस्टर ज्या वेळेला मेंटेन केलं ते साधारण 1886-87 दरम्यान मेंटेन केलेलं आहे. तर ते रजिस्टर मेंटेन केलं त्यावेळेला एखाद्या गावाचं जर सर्व्हे सेटलमेंट पूर्ण झालेलं नसेल तर त्या गावाच्या जमिनीला सर्व्हे नंबर काही दिलेला नव्हता. म्हणजे अलिनेशन रजिस्टरला सर्व्हे नंबर आलेला नसून पूर्वीचा जो सर्व्हे नंबरच्या अगोदरचा प्रतबंदी नंबर होता तो अलिनेशन रजिस्टरमध्ये रिफ्लेक्ट झालेला आहे. आणि पुणे एरियामध्ये तरी ज्यावेळेला जमीन बिगर शेती केली जाते त्यावेळेला बिगर शेती विभागातले अधिकारी हे त्या एरियामधलं अलिनेशन रजिस्टर पहिले चेक करतात किंवा ही जी जमीन आहे त्याचा अलिनेशन रजिस्टरमध्ये एंट्री आहे का. जर अलिनेशन रजिस्टरमध्ये त्या जमिनीची एंट्री असेल तर ते ऑर्डर पास करतात की 50% तुम्ही नजरानं शासनाला भरा, त्याच्याशिवाय आम्ही काही जमीन बिगर शेती करणार नाही. एका केसमध्ये असं निदर्शनाला आलं की त्या जमिनीमध्ये खूप व्हॅल्युएबल लँड होती आणि त्यांनी एक ऑर्डर दिली रेव्हेन्यू अथॉरिटीने की अलिनेशन उतार्यामध्ये ही जमीन वतन दाखवलेली आहे, त्यामुळे ह्या जमिनीच्या 50% इतके कोटी रुपये तुम्ही शासनाला नजराना भरा. आता ती जी व्यक्ती होती तो एक बिल्डर होता, त्याला काही प्रश्न उलगडा होत नव्हता म्हणून ते माझ्याकडे मॅटर आलं होतं. मी पाहिल्याबरोबर म्हणलं की ही तुमची जी जमीन आहे ती वतन कॅटेगरी मधली बिलकुल नाहीये. पण मला असं डाऊट येतोय की पौड गाव म्हणजे पौड तालुका जे आहे पुण्याचा, एक्झॅक्ट पौड गावामधलाच इश्यू होता. पौड गावाचा सर्व्हे सेटलमेंट ज्या वेळेला झालं ते 1886 नंतर झालेलं दिसतंय. त्यामुळं प्रतबंदी नंबर त्यावेळेला जे अलिनेशन रजिस्टरमध्ये रिफ्लेक्ट झालेले आहेत ते आहेत, ते सर्व्हे नंबर नाही आहेत. याचा हा घोटाळा इथं झालेला दिसतोय. तुम्ही काय करायचं, प्रतिबुक नावाचं डॉक्युमेंट आहे ते काढा. तर प्रतिबुक कोणाला फार लोकांना माहिती सुद्धा नसतं, ते मोडीमध्ये ते डॉक्युमेंट होतं. नक्कीली ते डॉक्युमेंट मिळाले आम्हाला त्या गावचे आणि त्यामधून हे निष्पन्न झालं
की अलिनेशन रजिस्टरमध्ये जो नंबर दाखवलेला आहे तो आत्ताचा सर्वे नंबर नसून त्यावेळेचा प्रतबंदी नंबर आहे आणि त्या प्रतबंदी नंबरचा आत्ताचा रेव्हेन्यू रेकॉर्ड प्रमाणे सर्वे नंबर हा वेगळा आहे. आणि आमची जी जमीन होती ती वतन कॅटेगरी मधली मुळीच नव्हती ती, असं त्यावर निष्पन्न झालेलं आहे. आणि त्या त्या क्लायंटचा तो खूप मोठा बेनिफिट झालेला आहे. म्हणजे ज्या वेळेला जर आपली जी जमीन आहे हा वाद जर असेल की खरंच आपली जमीन इनाम नाहीये, आपली जमीन वतन नाहीये, परंतु अलिनेशन रजिस्टर मध्ये ती जमीन इनाम वतन दिसून येत आहे, असं जर कुठं आपल्या निदर्शनाला आलं तर पहिलं आपण काय करायचं, त्या 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 जमिनीचा प्रतबंदी उतारा अवेलेबल करायचा. हा प्रतबंदी उतारा जो आहे तो भूमी अभिलेख कार्यालयाकडे अवेलेबल असतो आणि जनरली प्रतबंदी उतारे कोणी मागत नाही, मग त्यांच्या रॅकमध्ये कुठेतरी बॅक साईडला हे पडलेले रेकॉर्ड असतात. परंतु आजही अवेलेबल आहेत ते काही फार ठिकाणी काही डिस्ट्रॉय झालेले नाही. जर कदाचित आपल्या पुढे हा प्रश्न असला तर आपण प्रतबंदी उतार्यामध्ये जाऊन हा विषय आपण सॉल्व्ह करू शकतो. आता आता कॉम्प्युटरचा सातबारा तयार झालेला आहे पाहता. म्हणजे 2002 मध्ये गव्हर्नमेंटने निर्णय घेतला की सर्व महसूल अभिलेखाचं संगणकीकरण करण्यात यावं आणि 2002 मध्ये अशी गाईडलाईन दिलेली आहे की नवीन सातबारा जो आता संगणकीकृत करणार आहे त्यामध्ये जमीन कसणाऱ्याचं नाव हा कॉलम काही घेण्याची आवश्यकता नाही, तो कॉलम काही घेऊ नये. आता प्रश्न असा येतोय की कॉम्प्युटराईज उतार्यामध्ये जमीन कसणाऱ्याचं नाव नाही, रीत हा कॉलम नाहीये. आता जर जमीन मालका व्यतिरिक्त कोणी जर त्रयस्थ व्यक्ती जमीन वहीत करत असेल तर त्याची नोंद कुठे येणार आता? तर एका केसमध्ये एका कोर्टापुढं हा इश्यू होता. वादी म्हणत होता की जमीन माझ्या ताब्यात आहे, प्रतिवादी म्हणत होता जमीन माझ्या ताब्यात आहे आणि दोन्ही पार्टीनी कॉम्प्युटराईज सातबारे कोर्टापुढे दिलेले होते आणि त्या कॉम्प्युटराईज सातबारामध्ये जमीन करणाऱ्याचं नाव कुठेच दिसत नव्हतं कारण तो कॉलमच नव्हता त्यामध्ये. आणि नक्कीली त्या कोर्टापुढे मी होतो, तर कोर्टाने मला हा प्रश्न टाकला की कुणाचंच नाव दिसत नाहीये पीक पाणी सदरी, तुम्ही कुणाचं ताबा धरायला पाहिजे. तुम्ही कोर्टाला सांगितलं की तुम्ही बहुतेक तो कॉम्प्युटराईज उतारा असेल. हो म्हणे कॉम्प्युटराईज उतारा आहे. त्यानं मी दाखवले कॉम्प्युटराईज उतार्यामध्ये जमीन कसणाऱ्याचं नाव हा कॉलमच ठेवलेला नाही त्यांनी, त्यामुळे हा काही कॉलम तिथे येणार नाही. परंतु दुसरा प्रश्न कसा होता की जो मी आपल्याला सांगितलं की फॉर्म नंबर 7A याच्यामध्ये जमीन कसणाऱ्याचं नाव येत असतं. आता या संदर्भात फॉर्म नंबर 7A आणि 7B असं एक महसूल अभिलेख हा मेंटेन करायची प्रोव्हिजन आहे. 7A म्हणजे जमीन कसणाऱ्याचं नाव, 7B म्हणजे कुळाचे नाव. जर कुळ जमीन वहीत करत असेल तर एक स्वतंत्र रजिस्टर मेंटेन करायची प्रोव्हिजन आहे. ते रजिस्टर 7Bचं रजिस्टर आहे. आता जरी तुम्ही कॉम्प्युटरच्या उतार्यावर जमीन कसणाऱ्याचं नाव घेतलं नसलं तरी याचा अर्थ असा आहे का की 7A आणि 7Bचा कॉलम हा रेव्हेन्यू रेकॉर्ड मधून काढूनच टाकलेला आहे असं काही त्याचा अर्थ होईल का? मग मी काय केलं की हा जो ज्यावेळेला प्रश्न निर्माण झाला त्यावेळेला मी जमाबंदी आयुक्त म्हणजे सेटलमेंट कमिशनरला एक पत्र दिलेलं होतं की तुम्ही कॉम्प्युटराईज उतारे तयार केलेले आहेत पण 7A आणि 7B हा काही तुम्ही याच्यातून कमी केलेला नाहीये. त्यामुळे सर्व तलाठ्यांना डायरेक्शन द्यावेत की विलेज फॉर्म नंबर 7A आणि 7B हा मेंटेन करावा. त्यांनी उत्तर दिलं की ते कॉलम आजही अभिलेखामध्ये आहेत, त्यामुळे वेगळ्या गाईडलाईन द्यायची काही गरज नाही. परंतु असं निदर्शन आलं की बऱ्याच गावामध्ये फॉर्म नंबर 7A आणि 7B हा काही ठेवलाच जात नाही, त्यामुळं कुळाच्या नोंदी या सातबारावर कुठेच येत नाहीये. जर कदाचित आपल्या निदर्शनाला अशी जर काही गोष्ट आली की आपल्या क्लायंटच्या ताब्यामध्ये कुळ म्हणून जमीन आहे किंवा लायसन्सी म्हणून जमीन आहे किंवा काही वेगळ्या अधिकारानुसार जमीन आहे, परंतु कॉम्प्युटराईज उतार्यामध्ये त्याच्या काही कुठे नोंदी येत नाहीये, अशा इव्हेंच्युअलिटीमध्ये तो जो काही कोणी गाव तलाठी असेल त्याला लेखी कळवून गाव नंबर 7A आणि 7B मध्ये या नोंदी घेण्यात याव्यात अशा पद्धतीचे तुम्ही त्यांना सांगायला पाहिजे आणि त्यांनी मेंटेन करायला पाहिजे. आता विदर्भ रिजन मधले काही मॅटर माझ्या पुढे होते आणि तिथं ते लोक काही 7A आणि 7Bचा फॉर्म ठेवायलाच तयार नाही. म्हणजे एका तलाठीने ठेवायचा प्रयत्न केला तर वरिष्ठांनी त्याला दापलं की तू नवीन का पायंडा पाडतोय, ही पद्धत आपल्याकडे नाहीये, तू अजिबात ठेवू नको. त्यांनी ते तयार केलेले रेकॉर्ड सुद्धा त्यांनी नष्ट करून टाकला. घडलेला किस्सा आहे.
मग आम्ही काय केलं आता की नागपूर हायकोर्टामध्ये आणि मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद बेंचमध्ये सुद्धा आम्ही रिट पिटिशन दाखल करतोय आता की दे मे बी डायरेक्टेड टू मेंटेन फॉर्म नंबर 7A आणि 7B इन विलेज रेकॉर्ड, त्याच्याशिवाय कुळाच्या नोंदी येणार नाही. आता पुन्हा एक प्रश्न असा येतोय की कुळाचे जे काही अधिकार असतात तर त्या नुसत्या सातबाराच्या नोंदीवरून कुळाचे अधिकार आपल्याला ठरवता येतील का? त्याबाबत बरेचसे जजमेंट असे आहेत की नुसत्या रेव्हेन्यू रेकॉर्डमध्ये कुळाच्या नोंदी असून कुळ हे त्या जमिनीत सिद्ध होऊ शकत नाही. कारण ज्यावेळेला 32 गच्या इन्क्वायरी झालेल्या आहेत कुळ कायद्यानुसार, तर त्या इन्क्वायरीच्या वेळेला सर्व कुळाच्या याद्या तयार झालेल्या आहेत आणि त्या याद्या ऍग्रिकल्चर लँड ट्रायब्युनलकडे देण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार जमीन मालक कुळांना नोटिसा काढण्यात आल्या. त्यावेळेला बहुतांशी ठिकाणच्या कुळांचे हक्क त्या जमीन मालकांनी मान्य केलेत की ह्या जमीन कुळ आहे म्हणून. त्याबद्दलचे काही त्यावेळेला वाद उपस्थित केले गेलेले नाहीत. परंतु जे काही पेंडिंग लिटिगेशन्स आहेत आत्ताचे, अशा बऱ्याच लिटिगेशनमध्ये टेनन्सीचे वाद निर्माण झालेले आहेत. म्हणजे काही केसमध्ये जमीन मालक म्हणतात की हे आमचं कुळच नाही, कायदेशीर कुळच नाहीये. आता त्या कुळाने त्याचे कुळ हक्क कसे साबित करायचे? तर त्यावेळेला काही जजमेंट असे आहेत की मेअर एंट्रीज इन रेव्हेन्यू रेकॉर्ड डझंट शो दॅट ही इज अ लॉफुल टेनंट इन द प्रॉपर्टी. त्यांनी बियॉन्ड रिझनेबल डाऊट त्यांनी काही एव्हिडन्स देऊन त्यांनी त्याचे कुळ हक्कही साबित केले पाहिजे. नुसतं पीक पाण्याला कोणाची तरी नोंद आहे म्हणून तो त्या जमिनीतला की लॉफुल टेनंट होत नाही. फॉर एक्झाम्पल मी सांगतो एक केसमध्ये, एक केस अशी होती की एक मुलगा खूप छोटा असताना त्याचे आई वडील एक्सपायर झाले आणि खूप मोठी जमीन त्या मुलाची होती. त्याचा सांभाळ हा त्या मुलाच्या मामाने केलेला होता आणि ती जी जमीन आहे त्या मुलाची पूर्वीपासून तो मामाच कल्टिवेट करत होता. आणि मामाने काय केलं की पीक पाणीला त्याचं नाव लावलेलं होतं, पण रीत एक सदरी असं दाखवलेलं होतं. जोपर्यंत मामा भाच्याचे संबंध चांगले होते तोपर्यंत काही वाद नव्हता. परंतु पुढे तो मुलगा खूप मोठा झाला, नंतर मामाचं काहीतरी भांडण झालं आणि मामाने 32 गची केस टाकली. त्या जमिनीमध्ये कुळ आहे मी. आता सुरुवातीला त्या मुलाच्या विरुद्ध निकाल झाल्यानंतर अपिलातून मॅटर रिमांड झालं आणि त्यामध्ये प्रश्न निर्माण झाला की नुसतं सातबाराला पीक पाणी नोंद आहे म्हणून तो कुळ होईल का? त्यामध्ये असं दाखवण्यात आलं. आय वॉज लुकिंग ऑन बिहाफ ऑफ द ओनर ऑफ द लँड. लँडलॉर्ड तर्फे मी पाहत होतो त्यामध्ये काम. आता त्यामध्ये मी हे दाखवलं रेकॉर्डवर की हा काही कोणी त्रयस्थ नव्हता, हा त्याचा नातेवाईक आहे आणि जर नातेवाईक असेल त्या जमीन मालकाचा तर तो कायद्याने कुळ ठरू शकत नाही. कुळ कायद्याचं सेक्शन 4 वगैरे जे काही त्यामध्ये आलेलं आहे. ज्यावेळेला टेनन्सीवर मी काही बोलेल त्यावेळेला मी तुम्हाला सर्व एलोबरेट समजून सांगेल. म्हणून सातबाराला पीक पाणीला नोंद आहे म्हणून तो एखाद्या जमिनीचं कुळ ठरू शकत नाही. आता मग जर समजा कुळाचे हक्क ज्यावेळेला निर्माण होतात त्यावेळेला लँड रेव्हेन्यू कोडचे सेक्शन 147 आणि 149 मधल्या तरतुदीनुसार त्या कुळाची नोंद ही इतर हक्कामध्ये घेणं हे आवश्यक असतं. आता पूर्वी काय व्हायचं की त्या तलाठ्याला जी तोंडी माहिती मिळाली असेल किंवा लेखी माहिती मिळाली असेल त्यावर किंवा पीक पाणी करायला ज्यावेळेला तलाठी जायचं जागेवर त्यावेळेला त्याच्या लक्षात यायचं की याची जमीन आपण बी कुळ म्हणून वहीत करतोय. तर तेवढ्या इन्फॉर्मेशनवर तो त्या कुळाचं नाव सातबाराला लावायचा, त्याचा फेरफार घ्यायचा. तर फेरफार घेतलेला आहे की अच्या जमिनीला ब हा कुळ आहे अमुक सालापासून, असा फेरफार घेतलेला असायचा आणि त्या फेरफारची नोटीस सर्व हितसंबंधी व्यक्तींना जर दिलेली असेल, जमीन मालकालाही दिली, कुळालाही दिली, जमीन मालकाने कधी ऑब्जेक्शन घेतलेलं नाहीये, कुळाने कधी ऑब्जेक्शन घेतलेलं नाहीये आणि ती नोंद सर्टिफाय झालेली आहे. सर्टिफाय होऊन अदर राईट्स मध्ये कुळाचं नाव लागलेलं आहे. पुन्हा कुळाची नोंद पीक पाणी सदरी लागलेली आहे. 3, 4, 5 काही सदरी लागलेली त्याची. ती जी इतर हक्कामध्ये फेरफारनी नोंद झालेली ती नोंदही जमीन मालकाने कधी चॅलेंज केलेली नाही. अशा परिस्थितीमध्ये लँड रेव्हेन्यू कोडचं सेक्शन 127 प्रमाणे जर त्या नोंदीला प्रिझम्पशन आहे तर अशा परिस्थितीत ही इज अ लॉफुल टेनंट इन दी प्रॉपर्टी. किंवा तुम्हाला टेनन्सी प्रूव्ह करायची आहे तर तुम्ही तर जमीन मालकाला तो कुळ तर खंड देत होता. तर कुळ खंड देत होता तर त्याच्याकडे खंड दिल्याचे पावती असायला पाहिजे मिळाल्याच्या. किंवा टेनन्सी कायद्याचे सेक्शन 10A प्रमाणे इट इज अ ड्युटी ऑफ टेनंट टू पे द लँड रेव्हेन्यू. लँड रेव्हेन्यू भरायची जबाबदारी कुळाची आहे. कारण कुळाच्या ताब्यात जमीन असेल तर 8च्या उतार्यामध्ये
ती कुळाच्या खात्यामध्ये जमीन दाखवलेली असायची. जमीन मालकाचं नाव असतं, परंतु होल्डिंग कुळाचं धरलं जायचं. 8ला नोंद आहे त्याची, आणि त्या कुळाने जर शेतसारा पूर्ण भरलेला आहे सेक्शन 10A प्रमाणे, तर अशा परिस्थितीमध्ये इट इज द बेस्ट पीस ऑफ एव्हिडन्स टू प्रूव्ह दॅट ही इज अ लॉफुल टेनंट इन दी प्रॉपर्टी. परंतु काही जजमेंट असे आहेत की मेअर ओरल एव्हिडन्स इज नॉट सफिशियंट टू प्रूव्ह दी टेनन्सी ओव्हर दी लँड. बॉम्बे हायकोर्टाचे काही रिपोर्टेड जजमेंट्स आय विल गिव्ह डिटेल ॲट अप्रोप्रिएट टाइम. तर अशा परिस्थितीत नुसतं सातबाराला पीक पाणी सदरी नोंद आहे म्हणून ती व्यक्ती त्या जमिनीमध्ये लॉफुल टेनंट काही सिद्ध होऊ शकत नाहीये. तर अशा पद्धतीने नुसती नोंद असून उपयोग नाहीये. ही शुड प्रूव्ह दॅट ही इज अ लॉफुल टेनंट इन दी प्रॉपर्टी. आता लँड रेव्हेन्यू कोडच्या सेक्शन 90 मध्ये अशी प्रोव्हिजन आहे की सर्वे सेटलमेंट जे काही झालेलं आहे त्यामध्ये दर 30 वर्षानंतर रिव्हिजन केलं जावं. परंतु आजपर्यंत काही त्याचं रिव्हिजन झालेलं नाही. जसं 1840 पासून सर्वे सेटलमेंटला सुरुवात झालेली आहे, त्यानंतर काही रिव्हिजन झालेलं नाही आहे. परंतु कन्सॉलिडेशन ऍक्ट लागू झाला त्यावेळेला मात्र त्या जमिनीचं मोजमाप झालेलं आहे, त्यांनी त्याला गट नंबर देण्यात आलेले. वी मे से दॅट इट इज ॲज गुड ॲज रिव्हिजन. त्यापेक्षा वेगळं काही रिव्हिजन झालेलं नाही. आता कन्सॉलिडेशन स्कीम जी काही लागू करण्यात आलेली आहे तर त्या स्कीम मध्ये जो काही ऍक्ट लागू आहे आपल्याकडे ते बॉम्बे प्रिव्हेन्शन ऑफ फ्रॅगमेंटेशन अँड कन्सॉलिडेशन ऑफ होल्डिंग ऍक्ट. आता ऍक्ट मध्ये 2 पार्ट आहे. पहिला पार्ट आहे प्रिव्हेन्शन ऑफ फ्रॅगमेंटेशन आणि सेकंड पार्ट इज कन्सॉलिडेशन ऑफ होल्डिंग. प्रिव्हेन्शन ऑफ फ्रॅगमेंटेशन म्हणजे तुकडेबंदी आणि कन्सॉलिडेशन ऑफ होल्डिंग म्हणजे तुकडे जोड. या कायद्यामध्ये 2 तरतुदी आहेत. जमिनीचा तुकडा करायला बंदी आहे आणि दुसरं जे काही तुकडे आहेत त्याचं कन्सॉलिडेटेड होल्डिंग करायचंय, म्हणजे एक स्वतंत्र गट तयार करायचा. अशा 2 प्रकारचा हा कायदा आहे. आता प्रिव्हेन्शन ऑफ फ्रॅगमेंटेशन म्हणजे तुकडेबंदीची जी तरतूद आहे या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू झालेली आहे. म्हणजे कॉर्पोरेशन एरियामध्ये जमीन असली काय आणि कॉर्पोरेशन एरियाच्या बाहेर असली काय, स्वतंत्र नोटिफिकेशनद्वारे सगळ्या जमिनीला ती तरतूद लागू करण्यात आलेली आहे. म्हणजे पुण्यामधला प्राईम एरिया जो आहे हवेली तालुका, हवेली तालुक्याला सुद्धा ती तरतूद लागू करण्यात आलेली आहे. आता प्रिव्हेन्शन ऑफ फ्रॅगमेंटेशनच्या सेक्शन 4 नुसार, सेक्शन 5 नुसार स्टँडर्ड होल्डिंग धरलेलं आहे आणि स्टँडर्ड होल्डिंग किती असायला पाहिजे त्याचं नोटिफिकेशन हे त्यावेळेला काढलेलं आहे. आता स्टँडर्ड होल्डिंग जे काही ठरलेलं आहे ज्या त्या एरियामधली भौगोलिक परिस्थिती पाहून वेगवेगळे स्टँडर्ड होल्डिंग ठरलेले आहे. जिथे जमिनीचे छोटे छोटे तुकडे असतील तिथे बागायत जमीन असेल तर 10 गुंठे आणि जिरायत जमीन असेल तर 20 गुंठे असं होल्डिंग स्टँडर्ड होल्डिंग धरलेले. इतर एरियामध्ये जिरायत जमीन असेल तर 40 गुंठे आणि बागायत जमीन असेल तर 20 गुंठे असं होल्डिंग धरलेलं आहे. त्यामुळं कुठल्या जमिनीचं व्यवहार करताना, हस्तांतरण करताना या क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची जमीन हस्तांतरण करता येत नाही. त्याला आपण तुकडेबंदी म्हणतो. म्हणजे जिथं 20 गुंठे बागायत जमीन असेल, 40 गुंठे जिरायत जमीन असेल, तर एखाद्याला जमीन हस्तांतरण करायची असेल, मग ती सेल असेल, लीज असेल, गिफ्ट असेल, तर त्या जमिनीमधून त्याला 40 गुंठेपेक्षा कमी क्षेत्राची जिरायत जमीन हस्तांतर करता येत नाही किंवा 20 गुंठेपेक्षा कमी क्षेत्राची बागायत जमीन हस्तांतर करता येत नाही. त्याला आपण तुकडेबंदी म्हणतो. आणि आता सर्वे करताना असं लक्षात आलं की काही गावामध्ये ऑलरेडी छोटे छोटे तुकडे आहेत. इथे 5 गुंठ्याचा तुकडा असेल, 10 गुंठ्याचा तुकडा असेल, परंतु तो त्या जमिनीचं कुठं कन्सॉलिडेट करायला काही स्कोप नाहीये. तर अशा जमिनीची नोंद की त्या जमिनीच्या सातबारावर इतर हक्कामध्ये तुकडा म्हणून केलेली असते. पहा, तुकडा. आता हा जो तुकडा दाखवलेली जमीन असते इतर हक्कामध्ये, ती जमीन थर्ड पार्टीला विकायचा अधिकार नाहीये. त्या कायद्याच्या तरतुदीनुसार त्या कायद्याचं सेक्शन 7 आहे. पहा, असा जर तुकडा असेल एखादा तो त्रयस्थ व्यक्तीला विकता येत नाही किंवा अलिनेट करता येत नाही. तर ऍडजॉइनिंग लँड ओनर जो कोणी असेल त्यालाच ती जमीन प्राधान्याने द्यावी लागते. त्याशिवाय दुसऱ्या कोणाला तुकडा देता येत नाही. म्हणून जर एखाद्या जमिनीच्या सातबारावर तुकडा लिहिलेला असेल तर पहिले समजायचं की त्रयस्थ व्यक्तीला जमीन घेता येत नाही,
ऍडजॉइनिंग लँड ओनरलाच ती जमीन घेता येते. आणि दुसरा प्रकार जो आहे कन्सोल्टेशन ऑफ होल्डिंग. म्हणजे आता तुकडेबंदी कायदा जो आहे हा जवळजवळ सगळ्या क्षेत्राला लागू आहे, परंतु कन्सोल्टेशन ऑफ होल्डिंग जो आहे म्हणजे तुकडे जोड कायदा जो आहे त्यातला, हा मात्र सगळ्या महाराष्ट्राला लागू केलेला नाही. म्युन्सिपल एरिया किंवा कॉर्पोरेशन एरियापासून 5 किलोमीटर क्षेत्राच्या जेवढे काही गाव आहेत त्याला हा काही कायदा लागू केलेला नाही. समजा तो पुण्याजवळ हवेली तालुका आहे, हवेली तालुक्याला तुकडे जोड कायदा लागू केलेला नाही. त्यापेक्षा जास्त अंतरावर त्याला तुकडे जोड कायदा लागू केलेला आहे. आता कन्सोल्टेशन ऑफ होल्डिंग ही जी काही संकल्पना आलेली आहे त्यामध्ये काय झालेली की समजा 3 लँड ओनर आहेत, त्यांचे तिघांचे छोटे छोटे तुकडे एका ठिकाणी आहेत. याचं जमीन आहे, बी ची जमीन आहे, सी ची पण जमीन आहे तिथे. सेम परिस्थिती दुसरीकडे पण आहे त्यांची. त्यामुळे छोटे छोटे तुकड्यासाठी एलाही इथे यावं लागतं, दुसरीकडे एला जावं लागतं. त्यापेक्षा बेटर वे ज्या एका बाजूची जी जमीन आहे ती एला देऊन टाकायची, दुसऱ्या बाजूची जमीन बी ला द्यायची, तिसऱ्या बाजूची सी ला द्यायची. त्यांच्या जमिनीमध्ये काही क्षेत्रामध्ये किंवा फर्टिलिटीमध्ये काही फरक असेल जमिनीच्या प्रतीमध्ये तर पैशाच्या स्वरूपात कॉम्पेन्सेट करून द्यायचं. अशा दृष्टीने कन्सोल्टेशन ऑफ होल्डिंग ही तरतूद त्यामध्ये आणलेली आहे. म्हणजे अशा जमिनीची इन्क्वायरी करून त्याचा ड्राफ्ट प्लॅन तयार केला जातो. ड्राफ्ट प्लॅनला कोणाची हरकत, सजेशन, ऑब्जेक्शन असेल त्याचा विचार करून ती स्कीम फायनल केली जाते त्या त्या गावाची. आणि ती स्कीम फायनल केल्यानंतर त्यानुसार त्या गावाचं रेकॉर्ड तयार केलं जातं. ते जे रेकॉर्ड तयार होतं त्याला आपण कन्सोल्टेशन स्कीम उतारा म्हणतो. त्या स्कीम उतार्यामध्ये त्या जमीन मालकाचं नाव असतं. स्कीमच्या पूर्वीची परिस्थिती काय ती त्या उतार्यात आलेली असते. स्कीमच्या पूर्वी त्याच्या नावावर कोणकोणत्या जमिनी होत्या आणि स्कीम नंतर काय काय झालेलं आहे. जर समजा असं विचार करा की ए ची जमीन आहे आणि त्याच्या जमिनीमधला काही भाग हा बी ला दिलेला आहे आणि बीचा काही भाग त्या ए ला दिलेला आहे, तर त्यामध्ये बीचा खाते नंबर काय आहे त्याचा उल्लेख त्यामध्ये असतो आणि त्यात मध्ये म्हटलं की फेरबदल या खाते नंबर बरोबर झालेला आहे. आणि दुसरा पार्ट जो आहे तो स्कीम नंतरचा पार्ट आलेला आहे. म्हणजे स्कीम मध्ये काय फेरबदल करून त्याच्या जमिनीला काय गट नंबर दिलेला आहे त्या कन्सोल्टेशन स्कीम मध्ये म्हटलेलं आहे तसं. आता ज्यावेळेला आपण एखाद्या जमिनीचा सर्च घेतो आपण त्यावेळेला कन्सोल्टेशन स्कीम उतारा हा जरूर आवश्यक पाहणं आवश्यक असतं. कारण आपण काय करतो 30 इयर सर्च पाहतो. जर आपल्या गावची स्कीम 30 वर्षापूर्वी जर झालेली असेल तर आपण काय करतो की कन्सोल्टेशन स्कीम पाहत नाही, कारण 30 वर्षाच्या अगोदर झालेली आहे. परंतु कन्सोल्टेशन स्कीम पाहून नंतर पुढे सर्च घेणं आवश्यक पडतं, कारण त्यामध्ये खूप काही प्रकार झालेले आहेत. मी आपल्याला आता मला असं संयोजकांनी सांगितलेलं आहे की लेक्चर आपण 5:30 पर्यंत कंटिन्यू ठेवावं, कारण 5:30 नंतर दुसरे काही ग्रुपमध्ये काही चांगल्या वक्त्यांचे लेक्चर चालू होणार आहेत. त्यामुळे काही लोकांना ते लेक्चर्स अटेंड करायचे आहेत. त्यामुळं आपलं आजचं लेक्चर 5:30 पर्यंतच घ्यावं असं मला संयोजकांकडून सांगण्यात आलेलं आहे. मी पुन्हा संयोजकाला विचारतोय की माझं कंटिन्यू करू का इथे स्टॉप करू आता? प्लीज लेट मी नो. हॅलो. ठीक आहे, हरकत नाही. तर मग माझं लेक्चर मी आजचं इथं स्टॉप करतोय मी. आणि संयोजकांनी मला असं सांगितलेलं आहे की पुढचं लेक्चर हे रोज 11 वाजता तुम्ही जर दिलं आम्हाला तर चांगलं होईल. तर उद्या 11 वाजता सुद्धा माझं लेक्चर द्यायची तयारी आहे. संयोजकांनी त्या पद्धतीने मला सांगावं, मी उद्या 11 वाजता किंवा रोज 11 वाजता आपल्याला लेक्चर देत जाईल लँडलॉजवर. आणि मी काय करतो थोडं एलोबरेट देतोय की हा रेव्हेन्यू सिस्टीम काय आहे किंवा प्रत्येक ऍक्ट कसा आहे काय आहे, मी तुम्हाला खूप खोलवर सांगायचा प्रयत्न करतोय. तर संयोजकांनी मला सांगितल्याप्रमाणे मी आताच लेक्चर इथे स्टॉप करतोय आणि पुढचं लेक्चर जे आहे उद्या 11 वाजता मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे देऊन टाकेल पुढचं. हॅलो.
वर्गडे साहेब. हा, वर्गडे बोलतो. कुठून आवाज नाही येत. नमस्कार. हा गुगले साहेब, हा बोल. आपण आज शहापूर न्यायालय वकील संघटना आयोजित या कायदेविषयक व्याख्यानमालेमध्ये जे 5वं व्याख्यान आहे त्यामध्ये आपण मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपला शहापूर न्यायालय वकील संघटनेच्या वतीने मी आपले आभार मानतो आणि आपल्या सहभागी सदस्यांचेही या लेक्चरमध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांचेही आभार मानतो आणि सर्व सहभागी सदस्यांना मी इच्छितो की आपलं हे लेक्चर आहे ते 3 भागात चालणार आहे. आपलं व्याख्यानमाला सुरू केल्यापासून आपण 11 वाजता हे व्याख्यान रोज आपलं या ऍपच्या माध्यमातून आपण चालवत असतो, परंतु ठाणे जिल्हा वकील संघटनेच्या आज एक व्याख्यान होतं 11:15च्या सुमारास, तर त्यांचा आधीच शेड्यूल व्याख्यान असल्यामुळे त्यांनी मला रिक्वेस्ट केली होती की तुम्ही सकाळी लेक्चर घेऊ नका, कारण व्ह्युअर्स जे आहेत ते मोस्टली ठाणे जिल्ह्यातले आपल्या लेक्चर्सला पण असतात. त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन मी आजचं लेक्चर हे 4 वाजता शेड्यूल केलं होतं, परंतु काल संध्याकाळी सुद्धा 2 वेबिनार सिरीज चालवणाऱ्या वकील संघटनांकडून मला विनंती करण्यात आली की आपण आपलं लेक्चर जे आहे ते 5 वाजेपर्यंतच ठेवावं, परंतु 1 तासामध्ये कोणत्याही पद्धतीने विषय हा संपणारा विषय नाहीये. लँड लॉज हा खूप मोठा विषय आहे, त्यामुळे त्यांना मी सांगितलं मी 5:30 पर्यंत आमचा जे लेक्चर आहे पहिलं लेक्चर जे ते आम्ही 5:30 ला कर्टेल करू, परंतु आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की हे लेक्चर जे आहे ते उद्या सकाळी 11 वाजता कंटिन्यू होणार आहे. सेकंड पार्ट लँड लॉजचा रिव्हेन्यू लॉज प्रोसिजर अँड प्रॅक्टिस याच्यातला सेकंड पार्ट उद्या सकाळी 11 वाजता गुगले साहेबच आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आणि उद्या लेक्चर झाल्याच्या नंतर उद्या आपल्याला अनलिमिटेड वेळ असणार आहे, तरी सुद्धा गुगले साहेबांच्या इच्छेनुसार ते जेवढा वेळ त्यांना घ्यायचा आहे ते घेऊ शकतात. त्यानंतर जर आपल्याला अजून काही त्याच्यामध्ये विषय कंप्लीट करण्यासाठी वेळ लागणार असेल तर आपण परवा सुद्धा हे लेक्चर कंप्लीट करू. तशीच मी आपल्या सर्वांना एक अजून माहिती देऊ इच्छितो की पुढील आठवड्यामध्ये आपल्या या वेबिनारच्या माध्यमातून बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे माजी अध्यक्ष जयंत जायवाळे साहेब हे आपल्याला सीपीसी वरती 2 दिवस लेक्चर देणार आहेत. त्याचे स्वतंत्रपणे मी मेसेज आपल्याला फॉरवर्ड करेल. त्याचप्रमाणे आपल्याला अविनाश भिडे साहेब बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाचे माजी अध्यक्ष हे सुद्धा आपल्याला एव्हिडन्स ऍक्ट वरती किंवा त्याच्या अनुषंगाने असलेल्या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. त्याचप्रमाणे डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट वरती डॉक्टर अनबुले साहेब, त्यानंतर डॉक्टर राजेंद्र रावराणे साहेब हे यांच्याशी माझी आता अजून चर्चा झालेली नाही, परंतु त्यांचं लेक्चर ही सक्सेशन अंडर मुस्लिम लॉज या विषयावरती मला आयोजित करायचं आहे. या सर्वच जे शेड्यूल आहे हे मी आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवेल. पुढील आठवड्यात आपल्याला भरपूर आजचे जसे लेक्चर हे 3 होणार आहे या आठवड्यात, तसेच पुढील आठवड्यामध्ये सुद्धा आपल्याला चांगले मार्गदर्शन करणारे वक्ते आपल्याला लाभणार आहेत. तर सर्वांनी कृपया या गोष्टीची नोंद घ्यावी आणि आपल्या वेबिनार सिरीज मध्ये असंच कनेक्ट होत राहावं. सर्वांनी सुरक्षित राहा, घरी राहा आणि स्टे कनेक्टेड. धन्यवाद. आजची मीटिंग संपली असं मी जाहीर करतो. या मीटिंगचा जो व्हिडिओ आहे तो युट्यूब वरती आपल्याला अवेलेबल होईल आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी. तसंच ही मीटिंग फेसबुकवर लाईव्ह असल्यामुळे त्याचा व्हिडिओही आपल्याला फेसबुकच्या माध्यमातून प्राप्त होईल. धन्यवाद. थँक्यू.